सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. परमार्थ विज्ञान या ग्रंथावर आधारित साधना विचार अभ्यास वर्गाच्या 3ऱ्या सत्रामध्ये सर्वांचं स्वागत करतो. परमार्थ प्रांतामध्ये अनेक वर्ष वेगवेगळ्या गोष्टी करत असताना अनेक मूळ संकल्पनांचा परिचय साधकाला नसतो. हा परिचय व्हावा आणि साधनेला योग्य दिशा मिळावी, योग्य ती उंची मिळावी, म्हणून या वर्गाचं आपण आयोजन केलेलं आहे. आपण पाहिलं की संतांच्या उपदेशाचा प्रभाव, त्यांचा शुभसंकल्प आणि ईश्वराचे नियोजन या 3 गोष्टींच्यामुळे साधकाच्या मनामध्ये परमार्थ मार्गातली वाटचाल करावी असा संकल्प निर्माण होतो आणि तो वाटचाल करू लागतो. परमार्थ मार्गातील वाटचाल हा एक क्रमविकासच आहे आपण पाहिलं. आणि या झालेल्या 2 वर्गांच्या माध्यमातून आपण पाहिलं की कोणत्याही ग्रंथाचा अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे, अनुबंध चतुष्टय काय आहे, षडलिंग काय आहे आणि अभ्यासाची नेमकी सुरुवात कशा पद्धतीने केली पाहिजे. मागच्या सत्रापासून आपण परमार्थाचा अधिकारी हा विषय पाहत आहोत. यामध्ये खूप छान शमिकाताईंनी आपल्याला सांगितलं की साधन चतुष्टय काय आहेत, मुख्य भाग साधनेचे आणि नेमका उद्देश काय, कायम टिकणारा आणि कशावरही अवलंबून नसणारा आनंद प्राप्त करणं हे मुख्य उद्दिष्ट आहे आपलं. आणि त्यासाठी गुरुउपदिष्ट साधना कशा पद्धतीने करायची, त्या साधनेमधले 4 प्रमुख भाग आपण मागच्या सत्रामध्ये पाहिले. आता आपण या आजच्या सत्रामध्ये त्रिगुण विचार पाहणार आहोत. तसंच परमार्थाचा अधिकारी होण्यासाठी अंतःकरणातील जे 3 दोष आहेत ते कसे नाहीसे करावेत किंवा त्याच्यावर कशी मात करावी यावर आपण आज विचार करणार आहोत आणि कृपांचे प्रकार आपण पाहणार आहोत. अधिक वेळ न घेता मी शमिकाताईला विनंती करतो की तिने तिच्या विवेचनाला सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. मला असं वाटतं की मी दिसते सगळ्यांना आणि माझा आवाज येतोय बहुतेक. मी सुरू करते सत्राला. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. कृपा कटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम. जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे. जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाला वंदन करते, माझ्या सद्गुरूंना वंदन करते, प्रभू रामरायाला वंदन करते, समर्थांना वंदन करते. माझी आई पण सत्र ऐकते, आईला वंदन करते. आणि सुंदरमठ सेवा समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, भरपूर जण ते ऐकतायत. सुहास दादा दिसतोय मला सेशन मध्ये. सगळे मोठे आहेत माझ्यापेक्षा, ज्ञानाने अधिकाराने. सगळ्यांना नमस्कार करते. आणि श्रोते तुम्ही जगदीशाच्या मूर्ती म्हणून तुम्हा सगळ्यांना नमस्कार करते. आणि आजचं आपलं 3रं सत्र जे आहे परमार्थ विज्ञान या ग्रंथाला धरून आपण जो अभ्यास करतोय त्याच्या 3ऱ्या सत्राला आपण प्रारंभ करूया. आता गणेशदासांनी जसं सांगितलं तसं 2 सत्र झाली. त्याच्यामध्ये ग्रंथ म्हणजे काय ते पाहिलं, म्हणजे ग्रंथ कशाला म्हणतात ते पाहिलं.
आणि साधक कोणाला म्हणतात ते पाहिलं. आणि हळूहळू आता आपली साधक म्हणून तयारी चालू झालेली आहे. आणि परमार्थ विज्ञान जो ग्रंथ आहे हा या सगळ्या संकल्पना आपल्याला शिकवायचा प्रयत्न करतोय, की एकदा की आपल्याला या संकल्पना इथं कळल्या की आपण कुठलाही वेगळा ग्रंथ जेव्हा अभ्यास करू, उदाहरणार्थ दासबोध किंवा ज्ञानेश्वरी, मग या सगळ्या ग्रंथांमध्ये हे सगळे विचार आलेले असतात. मग एकदा संकल्पना कळल्या की मग तिकडे त्या रेफरन्समध्ये ते ग्रंथकार आपल्याला काय शिकवतायत हे आपल्याला हळूहळू कळायला लागतं. आणि आजचा जो विचार आहे तो अतिशय महत्वाचा विचार आपण घेतोय. म्हणजे खरं म्हणजे 1.25 तासात कसं बसवायचं, मला हा नेहमीच एक प्रॉब्लेम असतो. पण आपण सखोल अभ्यास करणार आहोत. त्रिगुण विचार असा आजचा चिंतनाचा विषय आहे. त्रिगुण विचार आणि पुढे आपण त्याच्यानंतर मलविक्षेप आवरण म्हणजे चित्तातील दोष कुठले असतात ते पण बघणार आहोत. आणि कृपांचे प्रकार, हे जरी 3 विषय असले तरी मुख्य प्राधान्य आपण जे देणार आहोत आजच्या विषयाला ते म्हणजे त्रिगुण विचारांसाठी आहे. कारण एकदा त्रिगुण कळले किंवा पुढच्या गोष्टी पण जमतायत पटकन, कारण त्रिगुण महत्वाचे आहेत. त्रिगुण समजण्यासाठी बरेच रेफरन्सेस आपल्याला म्हणजे शास्त्रीय ग्रंथ, बऱ्याच ग्रंथांमध्ये आपल्याला त्रिगुणांबद्दल माहिती मिळते. भगवद्गीता जरी आपण बघितली म्हणजे त्याच्यामधले बरेच अध्याय त्रिगुणांबद्दल बोलतात. 18व्या अध्यायामध्ये थोडासा उल्लेख येतो. 14वा अध्याय तर बरंच त्रिगुणांबद्दल बोलतोय. 17व्या अध्यायामध्ये पण उल्लेख आहे. 4थ्या अध्यायामध्ये उल्लेख आहे. 18व्या अध्यायामधला एक श्लोक घेतलाय आपण आता सुरुवात करायला. म्हणजे त्रिगुण समजण्यासाठी एक आधार घेतोय 18वा अध्यायामधला 40वा श्लोक. आणि नंतर जमलं तर पुन्हा परत आपण ऐकताना तिकडे तिकडे जायचं बरं. म्हणजे अशा पद्धतीनेच अभ्यास होतो. म्हणजे आम्ही जेव्हा डॉक्टर काका आणि मंदाताई यांची प्रवचन ऐकतो तेव्हा ते बरेच वेळा श्लोकांचे रेफरन्सेस देत असतात आणि त्या रेफरन्सेसने ते बोलत असतात. तर आपण पण ही एक सवय ठेवायची की रेफरन्स जर इथे आला तर त्या विषयाचा म्हणजे तो श्लोक आणि आपल्या अभ्यासाचा विषय हे कसे रिलेटेड आहेत याचा आपण अभ्यास करावा. आता 18:40 म्हणजे 18व्या अध्यायामधला 40वा श्लोक आधाराला घेतलाय आणि त्याला धरून आपण पुढचा विचार त्रिगुण विचार हे समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. तो श्लोक असा आहे, न तदस्ति पृथिव्याम वा दिवी देवेषु वा पुनः सत्वम प्रकृती जैर मुक्तिम यदेभिः स्यात् त्रिभिर्गुणैः. त्याचा अर्थ असा आहे, भगवंत आपल्याला असं सांगतायत की या पृथ्वीवर किंवा आकाशापर्यंत किंवा जे जे काही उत्पन्न झालेलं आहे म्हणजे कुठले 7 वरची हे आहेत काय म्हणतात त्याला स्थल आहेत, खालती आहेत, अधोलोक आहेत, ऊर्ध्व लोक आहेत, जे जे काही उत्पन्न झालेलं आहे जिकडे तिकडे कुठेही उत्पन्न झालेलं असेल ते सगळं जे उत्पन्न झालेलं आहे ते त्रिगुणात्मक आहे असा या श्लोकाचा अर्थ आहे. म्हणजे पृथ्वीवर, आकाशात किंवा देवलोकात किंवा इतरेतर कुठेही जे काही उत्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये असा एकही पदार्थ नाही किंवा एकही प्राणी नाही जो त्रिगुणात्मक नाही. सगळं त्रिगुणात्मक. म्हणजे संपूर्ण जगत, संपूर्ण सृष्टी ही त्रिगुणात्मक आहे. मग त्या सृष्टीमधला एक भाग मी पण आहे ना, त्या जगताचा एक भाग मी पण, म्हणजे मी पण त्रिगुणात्मक, म्हणजे माझा देह त्रिगुणात्मक. आणि इतकं त्रिगुणात्मक आपण सगळे असू तर त्याच्याबद्दल किती माहिती आपल्याला हवी. हे संपूर्ण जग, हे जगच मुळात का निर्माण झालं बघा. आजचा आपण जो काही विचार करणार आहोत ना तो अगदी मुळाशी म्हणजे मूळ तत्वाला धरून आपण करणार आहोत. एकदा की मूळ कळलं, कारण काय आहे गुणांबद्दल का समजून घ्यायचं. एक तर आपल्याला गुणांबद्दल समजणं सगळं म्हणजे नक्की आता आपल्या आत कुठला गुण ऍक्टिव्हेटेड आहे हे आपल्याला कळायला लागेल हळूहळू अभ्यास केल्यानंतर. पण फक्त ते समजणं हा आपला हेतू नाहीये. आपण अभ्यास का करतोय या सगळ्याचा, गुणातीत होण्यासाठी. म्हणजे ते गुण आपल्या काबूमध्ये, आपल्या हातात, आपल्या नियंत्रणामध्ये राहिले पाहिजेत म्हणून आपण हा सगळा अभ्यास करतो. आता गुणातीत म्हणजे निर्गुण, म्हणजे गुणांच्या बाहेर असा अर्थ नाही बरं का. आता आपण निर्गुण, आता आपण देहासकट जर देहाची उपाधी आपण स्वीकारली आहे तर निर्गुण कसं होऊ देह असताना. म्हणून बारीक 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 विचार असतात आणि खूप कन्फ्यूज आपण होऊ शकतो की नक्की गुणातीत होणं म्हणजे काय. म्हणजे आपण पुढचा जो अभ्यास करणार आहोत तो गुणातीत होण्यासाठी करणार आहोत. आणि गुणातीत होण्यासाठी गुणच कसे उत्पन्न झाले हे आधी कळलं पाहिजे ना. तर गुण समजा हे संपूर्ण जगत जर त्रिगुणात्मक आहे
तर ही सृष्टीच उत्पन्न का झाली? एक एक प्रश्न पडायला पाहिजे. आपण एकदा मुमुक्षू झालो की आपल्याला प्रश्न पडायला लागतात. मग जग निर्माण का झालं? याचा बघा, आपल्याला प्रश्न पडायला लागले की उत्तरं मिळायला लागतात आणि त्याच्यामधनं हळूहळू आपण त्रिगुणांकडे जाणार आहोत. जग का निर्माण झालं? परमात्म्याने ते जग निर्माण केलं. त्याने का निर्माण केलं? म्हणजे आता आपण प्रत्येकाने आपण स्वतःला प्रश्न विचारूया, प्रत्येकाने आपापला प्रश्न विचारूया की अशी एखादी गोष्ट मी का करते किंवा का करतो? मी नोकरी का करते? मी स्वयंपाक का करते? मी संसार का करते? असे काही जे काही तुम्हाला प्रश्न सुचतायत ते स्वतःला प्रश्न विचारून बघा. आणि गंमत म्हणजे या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे. त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की त्याची गरज भासली म्हणून ते करावंसं वाटतं आपल्याला. आता पुढचा प्रश्न, त्याची गरज का भासली? नोकरी करण्याची, स्वयंपाक करण्याची गरज का भासली? कारण आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे, काहीतरी त्रुटी आहे, काहीतरी कमतरता आहे. म्हणजे ते केलं की पूर्ण होईल असं वाटायला लागलं आणि कमी असल्यामुळे आपण ती गोष्ट करतो. आता आपला विचार चालू होता, विचार असा चालू होता की हे जगत का निर्माण झालं? हे जग का निर्माण झालं? परमात्म्याने केलं. आता जग, अजून एक आपल्याला उत्तर मिळालं की जग निर्माण का झालं? कोणी केलं? तर ते परमात्म्याने केलं. म्हणजे काहीतरी कमी असलं की आपण काहीतरी कर्म करतो, काहीतरी निर्माण करतो. मग त्याच्याकडे काही कमी होती का? परमात्म्याकडे काही कमी होती का की त्याला हे जगत निर्माण करावं असं वाटलं? छान एक एक उत्तर मिळत जातात ना आपल्याला. आणि आपण म्हणताना काय म्हणतो? तो परमात्मा, ते परब्रह्म कसं आहे? तर ते पूर्ण आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते. ते पूर्ण आहे. मग ते जर पूर्ण होतं मग त्यांनी जगत निर्माण नाही, कारण हे जग त्रिगुणात्मक आहे. आपला विचार त्रिगुणांना धरून आहे आणि ते त्रिगुण समजण्यासाठी आपण मुळापासून सगळा विचार समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. त्याला खरंच गरज होती का? आता बघा, दिवाळी येणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये. दिवाळी येणार आहे लवकरच, पुढच्या 10 दिवसांमध्ये. आणि बघा, मी रस्त्यावरनं जात होते आणि मला एक आजोबा दिसले रस्त्यावर चालताना. ते 85 वर्षाचे होते. मग मी त्या आजोबांना विचारलं की आजोबा तुम्ही कुठे चाललात? तर त्यांनी मला उत्तर दिलं की दिवाळी येते आहे म्हणून मी फटाके घ्यायला चाललोय. तर मला थोडंसं हसूच आलं मनात. म्हणजे 85व्या वर्षी पण अजून फटाके घ्यावेसे वाटतायत. मग मी त्यांना म्हटलं आजोबा अजून पण फटाके घ्यायची हौस तुम्हाला? तर ते आजोबा हसून मला म्हणाले, अगं तू मला समजलं नाहीस, तुला कळलं नाही. मी माझ्यासाठी फटाके घ्यायला निघालो नाहीये. माझा जो नातू आहे तो 12 वर्षांचा आहे आणि त्याच्यासाठी मी फटाके घ्यायला निघालेलो आहे. आपलं उत्तर आपल्याला इकडे मिळते की त्या परमात्म्याकडे काही कमी नव्हती की तो हे जग निर्माण करायला, सृष्टी निर्माण करायला निघाला. तो परिपूर्णच आहे. जसं त्या आजोबांनी नातवासाठी फटाके आणण्यासाठी ते बाहेर निघाले, तसं आपले भोग पूर्ण व्हावेत. आधीच्या सर्गांमध्ये, आधीच्या जन्मांमध्ये आपले भोग इच्छा अपूर्ण राहिल्या असतील आणि ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी ही सृष्टी निर्माण केली. आणि ही संपूर्ण सृष्टी जी आहे ती त्रिगुणात्मक आहे आणि त्या सृष्टीचा एक भाग मी, म्हणून मी पण त्रिगुणात्मक. जेव्हा मी देह धारण करते, देहाची उपाधी घेते, तेव्हा मी पण त्रिगुणात्मक. म्हणून मला गरजेचं असतं हा सगळा विचार करणं की हे निर्माणच का झालेलं आहे. कारण आपल्याला मूळ काही माहित नसतं. आपण बघा, आपण अथर्वशीर्ष म्हणतो, म्हणजे आवर्तन, सहस्त्रावर्तन करतो आपण. आणि त्या आवर्तनांमध्ये काय सांगतो आपण गणपतीला की अरे तू कसा आहेस, त्याच्या स्वरूपाचं आपण वर्णन करतो की तो कसा आहे. आपण म्हणताना म्हणतो त्वम गुणत्रयातीतः, गणपतीला म्हणतो हा, तो तू कसा आहेस रे गणपती. तर त्वम गणत्रयातीतः, त्वम देहत्रयातीतः, त्वम कालत्रयातीतः, असं आपण सहस्त्र वेळा म्हणतो. डॉक्टर काका त्यांच्या प्रवचनामध्ये खूप छान सांगतात. डॉक्टर काका म्हणतात सहस्त्र वेळा ऐकल्यानंतर तो रागवेल आपल्यावर आणि तो प्रगट होऊन बाहेर येऊन आपल्याला सांगेल की अरे बाबा, मी कसा आहे ते मला माहित आहे, तू कसा आहेस ते तुला माहित आहे का? बघा, आपण त्रिगुणांनी बनलो आहोत. म्हणून त्रिगुण म्हणजे आपण त्रिगुणात्मक कसे?
ही सृष्टी त्रिगुणात्मक कशी हे जाणून घेणं किती महत्वाचं असतं. म्हणून त्रिगुणांचा अभ्यास का, हे जाणण्यासाठी की आपण कशाने बनलो आणि गुणातीत होण्यासाठी. आता हा जो पुढचा एक तासाचं आपलं चिंतन असणार आहे, ते पहिले म्हणजे हे नक्की गुण काय आहेत, त्रिगुण काय आहेत ते जाणून घेणं, त्यांची लक्षणं काय आहेत ते जाणणं. आणि एकदा लक्षणं जाणल्यानंतर आपलं मुख्य जो विचार आहे की गुणातीत होण्याचे उपाय काय, म्हणजे गुणातीत कसं व्हायचं असा विचार. या 3 मुख्य गोष्टींवर आपलं पुढचं महत्वाचं चिंतन घडणार आहे. आणि त्याच्यानंतर जो वेळ मिळणार आपल्याला त्याच्यावर आपण मलविक्षेप आवरण या त्रिगुणांवरच बसवता येत आहेत का ते पाहूया, का ते स्वतंत्र विचार आहेत का तेही पाहूया. आणि नंतर कृपांचे विचार तुम्हाला लगेचच कळणार आहेत ते, कारण ते इतकं शुद्ध आहे, सरळ आहे की ते आपल्याला लगेच कळून जातं. शास्त्राने मांडलाय तो विचार तसा. आपला विचार आज जो आपण करणार आहोत मुख्य विचार तो आहे त्रिगुणांचा. शब्द बघा, त्रिगुण म्हणजे याच्यामध्ये 2 शब्द आहेत आणि 2 शब्द मिळून एक शब्द तयार झाला. त्रि म्हणजे 3 आणि गुण. मग गुण शब्दाचा अर्थ आपल्याला कळतो का, तर गुण म्हणजे नक्की काय. एक सिद्धांत वाक्य आधी घेऊया. सिद्धांत वाक्य म्हणजे ते वाक्य आपल्याला एक तर ते फॅक्ट असतं, सिद्धांत असतो. त्रिगुणांचा विचार करतोय आपण. एक सिद्धांत वाक्य असं आहे की कुठल्याही कार्यावरून आपल्याला कारणाचा अंदाज करता येतो. सिद्धांत वाक्य. परत एकदा म्हणते मी, कुठल्याही कार्यावरून, जे काही कार्य आपण करतो, कर्म कार्य म्हणजे काम, जे काही काम आपण करतो त्याच्यावरनं कारण म्हणजे ज्यांनी आपल्याला ते करायला लावलं त्याचा अंदाज कळतो. आपण त्रिगुणांचाच विचार करतोय. आता गुण शब्दाचा अर्थ आपल्याला बघायचा आहे. तर गुण म्हणजे काय, तर गुण शब्दाचा अर्थ असा आहे की गुण म्हणजे भाव. गुण शब्दाचा अर्थ आहे भाव. तर भाव म्हणजे काय, सात्विक भाव, राजस भाव, तामस भाव. भाव म्हणजे काय, भाव म्हणजे काय, गुण म्हणजे भाव असा आपण अर्थ लावला. आणि भाव म्हणजे काय, तर चित्ताची ठेवण. आपल्या आतमध्ये चित्त असतं, त्या चित्ताची ठेवण कशी आहे ते म्हणजे आपलं गुण. म्हणजेच हळूहळू पुढे जातोय आपण अर्थाच्या. म्हणजेच गुण म्हणजे स्वभाव, गुण म्हणजे प्रभाव. हे एवढे सगळे अर्थ गुण या शब्दाचे आहेत. त्रिगुण मध्ये गुण हा शब्द आलाय. आणि आपल्याला अभिप्रेत, आता अभ्यास करायचा आपल्याला त्रिगुणांचा, मग आपल्याला या सगळ्या अर्थांपैकी कुठला अर्थ अभिप्रेत आहे, तर तो म्हणजे गुण म्हणजे स्वभाव असा अर्थ आपण घ्यायचा आणि पुढचा त्रिगुणांचा अभ्यास करायचा. आता आपण त्याची लक्षणं बघूया काय. तर गुण शब्दाचा आपल्याला अर्थ कळला स्वभाव. आणि आपण आपलं मूळ वाक्य मगाशी एक जे घेतलं होतं सिद्धांत वाक्य ते विसरायचं नाहीये. ते वाक्य काय होतं की कार्यावरून कारणाचा अंदाज लागतो. ते विसरायचं नाही. हळूहळू ते काय आहे ते कळत जाईल. त्याचं स्मरण करून देते फक्त मी, कारण त्याला धरून पुढचा विचार करायचा. आता त्रिगुण मधलं हा जो शब्द आहे त्याच्यामधलं गुण याचा अर्थ आपण पाहिला तर त्रि म्हणजे 3. मग कुठले 3 गुण आहेत आपल्याला काय माहित नाहीये का, माहितीये की 3 गुणांची नावं आपल्याला माहितीये. पण आपण काय करणार आहोत, त्या नावांवरनं म्हणजे त्या शब्दांवरनं त्याची लक्षणं आपल्याला समजतायत का त्याचा विचार करणार आहोत. 3 गुण कुठले आहेत माहिती आपल्याला, सत्व, रज आणि तम. तर सत्व म्हणजे काय, या सत्व या एका शब्दामध्ये पण पुन्हा 2 शब्द आहेत बघा. पंचायत होते आपली, अभ्यास करायला लागलो ना की एकाच्या आत एक असं जावं लागतं आपल्याला. पण आनंद, अंती आनंद आहे. सत्व हा शब्द कसा तयार झाला, सत अधिकत्व, सत अधिकत्व. आपण तत्व म्हणतो बघा, तत्व. तर तत्व शब्द कसा तयार झाला, तत् म्हणजे ते, अधिकत्व. मग त्व म्हणजे काय, त्व म्हणजे पणा, म्हणजे तेपणा, माणूसपणा, गायपणा, म्हणजे तसं असणं. हा, आता सत्व, मग त्वचा अर्थ पणा. मग सतचा अर्थ काय आहे, सतचा अर्थ आहे असणे, अस्तित्व. म्हणजे सत्व म्हणजे आपण काय बघतोय, असणेपणा. आणि अजून एक सतचा अर्थ असा आहे की चांगलेपणा. बघा चांगला हा शब्द आहे ना,
तो आपण कुठे कुठे वापरतो बघा. म्हणजे ही मुलगी चांगली आहे, हे घर चांगलं आहे, हे हा पदार्थ चांगला झाला आहे, हे गाव चांगलं झालं आहे, वापरतो की नाही सगळ्या ठिकाणी. याचा अर्थ जिकडे जिकडे आनंद आहे ते चांगलं असतं. हे माझे कुठलेही स्वतःचे विचार सांगत नाहीत बरं, हे सगळे शास्त्रीय विचार, त्या विचारांना धरून आपण अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. सतचा एक अर्थ आपण पाहिला तो म्हणजे असणेपणा. दुसरा सतचा आपण अर्थ पाहिला आनंद, चांगलेपणा. आणि जिकडे जिकडे आनंद असतो, परत सिद्धांत, तिथे ज्ञान असतं. म्हणजे सतचा अजून एक अर्थ आहे ज्ञान, सच्चित आनंद आपण जे म्हणतो. सत म्हणजे असणं, सत म्हणजे ज्ञान, आणि सत म्हणजे आनंद. मग याला धरून जो स्वभाव असतो तो सत्वगुण. बघा उदाहरण आपल्याला किती कमी, आपल्याला वाढवायचा आहे तो सत्वगुण आपल्यामध्ये. नचिकेताकडे बघा, कठोपनिषदामध्ये नचिकेत येतो. वाचावी आपण सगळ्यांनी, का आपल्यासाठी सगळं निर्माण करून ठेवलंय ते असेल, आपल्यामधल्या बऱ्याच जणांनी वाचलं असेल. नचिकेत किती लहान मुलगा आहे, 7-8 वर्षाचा मुलगा आहे. आपल्या वडिलांना शब्द दिला म्हणून तो यमपुरीमध्ये गेला. काय त्याचं नाव आठवत नाही मला, त्या पुरीचं संयमिनी नगरी वगैरे म्हणतात त्याला. त्या यमपुरीमध्ये तो गेला आणि यमदेवांना तो सगळी कथा नाही सांगत आहे, पण सत्व वाढवणं म्हणजे काय याचा विचार चाललाय आपला. त्यांनी काही प्रश्न विचारलेत आणि यमांना आपल्या टीव्ही मध्ये किंवा पिक्चर मध्ये इतकं वाईट त्यांचं रूप दाखवण्यात येतं, लाज वाटते खरं म्हणजे आपल्याला. हे आपल्याला जे मनोरंजनासाठी आपण जे बघतो टीव्हीवर, त्याच्यामुळे यमदेवांना, म्हणजे यमदेव हे कठोपनिषदामध्ये गुरुरूपी भूमिकेमध्ये आहेत. कसे आहेत यमदेव हे आपण शिकावं तिथे. नचिकेत यमदेवांना प्रश्न विचारतोय, गूढ ज्ञान, मृत्यूबद्दलचं ज्ञान विचारलंय त्याने. आणि मृत्यूबद्दल सगळ्यांना कुतूहल असतं, मग का वाचू नये, कुठले तरी पुस्तकं वाचण्यापेक्षा आपल्या उपनिषदांकडे आपण जावं. आणि त्याच्यासाठी यमदेवांना वाटलं की हा मुलगा खूपच लहान आहे, म्हणून त्याला वेगवेगळी आमिष देण्याचा प्रयत्न केला की अरे बाबा तू खूपच लहान आहेस, मी काय करतो, मी तुला चिरकाल तारुण्य देतो रे, मी तुला धनसंपत्ती देतो, मी तुला वैभव देतो, मी तुला सत्ता देतो, तुला जे हवंय ते मी देतो, तू हे घे, पण ते ज्ञान नको मागूस जे तू विचारतोयस मला. आणि हे एवढी सगळी आमिष मिळून पण त्या वयात साहजिकच कोणाला हे हवंय आणि ते हवंय असं वाटेल. 80-90व्या वर्षी पण आपले सगळ्या आकांक्षा संपत नाहीत. पण हा 7 वर्षाचा मुलगा असं म्हणतोय की मला हे काही नको, मला ज्ञान हवं. जोपर्यंत आपण सत वर आरूढ होत नाही, सत्व गुणावर आरूढ होत नाही, तोपर्यंत आपल्याला ज्ञानप्राप्ती होऊ शकत नाही. हा आहे सत्व, जो आपल्याला हळूहळू तिथपर्यंत, त्या तत्वापर्यंत घेऊन जायला मदत करणार आहे. सत्ववरनं आपण त्याची लक्षणं पाहिली बरं. आता अजून एक पुढचा गुण, तो गुण कुठला आहे, रज, रजोगुण. तर रज हा शब्द कसा निर्माण झाला, रज हा शब्द रंज धातूपासून निर्माण झाला. आणि रंज धातू म्हणजे रमवणे, रंजन करणे. आपण मनोरंजन म्हणतो की नाही, आपल्याला खेळवून ठेवतो, अडकवून ठेवतो, गुंफवून ठेवतो, त्याच्यामध्ये रंगवतो, आपल्याला रमवतो. हे सगळं जो करतो ना तो रजोगुण असतो. तो आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करतो, आसक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, प्रीती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो सगळ्या गोष्टींमध्ये, आणि संग घडवतो. हा तो रजोगुण आहे. याच्यामधनं बाहेर आपण त्यात रमलोय हे देखील आपल्याला कळत नसतं. इतका घातक हा रजोगुण आहे. म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळा असा विचार करताना वाटतो, हा मी तमोगुणी नाहीये ना, सत्व नसेल मान्य, पण मी तमो तरी नाहीये. पण रजोमध्ये अडकणं हे जास्त घातक आहे, कारण आपण रजोगुणामध्ये रमलोय हे कळतही नाही आपल्याला. आपल्यासमोर ययातीचं उदाहरण आहे. महाभारतामधला ययाती आपल्याला माहितीये. ययातीला काय हवं होतं की विलासात चैनीत राहणं, भोग उपभोगणं, विषयांचा भोग उपभोगणं, यासाठी त्याला चिरकाल तारुण्य हवं होतं. मग त्यांनी काय केलं, सगळीच कथा नाही घेते, मग त्याच्या 4ही पुत्रांपैकी शेवटचा पुत्र जो होता पुरु, तो तयार झाला. त्याचं तारुण्य यांनी घेतलं आणि स्वतःचं वार्धक्य आपल्या पुत्राला दिलं. आणि त्याला 2 स्त्रिया होताच. म्हणजे की विषयांच्या भोगच्छेसाठी, भोगासाठी ज्याला कायम शरीर तरुण हवं असतं असं वाटतं, विषयांच्या भोगाची कायम अभिरुची असते,
आणि ती अभिलाषा इतकी जास्त असते की त्यासाठी तो अनैसर्गिक कृत्य करण्यासाठी पण तयार होऊन जातो. अशा पद्धतीने जो जपळून ठेवतो त्याला रजोगुण असं म्हणतात. म्हणून फार आपण या गुणांचा विचार का करतोय आपण, म्हणजे आपल्याला किती छान एकदा नक्की गुण काय आहेत ते कळले. बघा, आपण फक्त इन्फॉर्मेशन म्हणून हे सगळं शिकत नाही होत. आता जेव्हा केव्हा आपण जे काही वागतोय दैनंदिन आयुष्यामध्ये, तेव्हा आपल्याला इंट्रोस्पेक्शन करता येतं की आत्ता माझ्या आतला कुठला गुण जागृत आहे आणि कुठल्या गुणाच्या अंमलाखाली आत्ता मी विचार करते आहे. आणि आपला हा सगळा अभ्यास जो आहे तो टप्प्याटप्प्यांनी आपल्याला जायचंय. सुरुवातीला सत्व वाढवायचंय. मग सत्व जर वाढवायचं असेल आणि मला जर कळत असेल की आता रजो माझ्यामध्ये आतमध्ये आहे, त्याच्या अंमलाखाली जर मी काम करते, कृत्य करते आहे, तर ते मला लांब करायचंय. म्हणजे हा अभ्यास, हा विचार जो आता आपण करतोय त्रिगुण विचार, ते आपल्याला साधन म्हणून मदत करणार आहे. म्हणजे एक आपण पाहिलं सत्व, सत अधिकत्व, सत्वर आरूढ असतो तो. दुसरा आपण पाहिला रंजवतो, अडकवतो, गुंतवतो, तो म्हणजे रजोगुण. आणि पुढचा कुठला आहे? तमोगुण. मग तम शब्दाचा अर्थ काय? तम म्हणजे अंधार. तम शब्दाला अजून एक अर्थ आहे, ते म्हणजे तो अर्थ म्हणजे अज्ञान. म्हणजे लौकिकात जिकडे यांना तम आहे ना, तमोगुणी जे आहेत ते लौकिकात दिसतील आपल्याला, त्यांना काहीतरी लौकिकात यश मिळालेलं दिसेल, पण संपूर्णपणे अज्ञानात जे कृत्य चाललेलं असतं, स्वतःच्या अहमवर मी करतो आहे, स्वतःच्या कर्तृत्वावर सगळं घडतंय असं ज्याला वाटतं, जिकडे संपूर्णपणे अंधार आहे, अज्ञान आहे, जो केवळ शरीराला, केवळ दिसणाऱ्या जगताला प्राधान्य देतोय, त्याला तमोगुण असं म्हणतात. आता प्रत्येकाने आपलं आपलं इंट्रोस्पेक्ट करायचं की आपण नक्की कुठल्या गुणाच्या अंमलाखाली कार्यरत असतो. एक मुलगा असतो, लहान गरीब असतो अगदी, त्याला एका घरी, श्रीमंत घरी काम मिळतं. मग त्या घरची जी स्त्री असते, बाई असते, ती त्या मुलाला सगळी कामं शिकवते तिला मदत म्हणून. कोणी घरी आलं की वाढायचं कसं, घरची कामं कशी करायची, बागेतली कामं कशी करायची, बाकी स्वच्छता कशी करायची, सगळं शिकवून ठेवलेलं असतं. आणि श्रीमंत असल्यामुळे त्यांच्याकडे कपबशांचे खूप सारे वेगवेगळे सेट्स असतात. म्हणजे कोण आल्यानंतर कुठली कपबशीचा सेट वापरायचा असतं की नाही आपल्या घरी पण. आता एके दिवशी यांच्या घरी खूप मोठे पाहुणे येणार असतात आणि या मुलाला सांगून ठेवलं असतं की कोणतरी महत्वाचे पाहुणे येणार आहेत. आणि मग ते पाहुण्यांसाठी जेव्हा ते त्यांच्या घरी येतात तेव्हा तो मुलगा बघतो की आपण ज्या मालकाच्या घरी राहतोय त्या मालकापेक्षा श्रीमंत गाडी, मोठी गाडी त्या पाहुण्यांची आहे. आणि त्या पाहुण्यांना आतमध्ये आणण्यासाठी, त्यांचं स्वागत करण्यासाठी आपले मालक दोघे जण अगदी दरवाजात जाऊन उभे होते. याच्यावरनं मुलाला कळतं की जे कोण आले आहेत ते अगदी महत्वाचे पाहुणे आहेत. मग त्याला चहा करायला सांगण्यात येतो या मुलाला. मग तो काय विचार करतो, एवढे कप बशांचे सेट्स आहेत, आता याच्यामधलं सगळ्यात महागडा सेट जो आहे तो यांच्यासाठी काढला पाहिजे, कारण हे श्रीमंत दिसतायत. मग त्यात तो चहा भरतो आणि त्या चहा आण सांगितल्यानंतर तो चहा बाहेर घेऊन जायला निघतो. आणि अगदी चहा समोर सगळ्यांना, ते काय ते अगदी महागडं सेट असणार कपबशांचा, ते अगदी समोर ठेवताना त्याचा पाय कुठेतरी अडखळतो आणि तो जोरात खाली पडतो. हातातलं तर सगळं पडतंच, पण त्याचे दात जे आहेत ते ओठांवर जोरात दाबले जातात आणि घळाघळा रक्त यायला लागतं सगळं. आणि हा पटकन लाजतो, घाबरतो आणि तो स्वयंपाकघरात जातो. आता हे मालक जे आहेत दोघं जण, मालक आणि मालकीण, हे दोघं जण तणतणत आतमध्ये येतात आणि म्हणतात, तुला काही अक्कल आहे का रे? म्हणजे जे जे काही आम्ही एवढं मेहनत करून कमवलेलं असतं ते तुला घालवायला थोडा वेळ पण लागला नाही, सगळं तोडून टाकलंस तू, तुला कळत नाही कामं कशी करायची? आता हे सगळं जे आहे, म्हणजे आपण जेव्हा चेतन गोष्टींना प्राधान्य न देता अचेतन गोष्टींना महत्व जेव्हा देतो, म्हणजे आत्मचैतन्याचा विचार सोडून जेव्हा जडत्वाचा जास्त विचार करतो, तेव्हा नक्की जाणून घ्यायचं की आपल्या आत तम प्रधान आहे. हळूहळू कसं ओळखायचं की आतमध्ये नक्की काय आहे? एखादी गोष्ट आपण वाचली, समजा एका ग्रंथामध्ये एखादी गोष्ट ऐकली आणि ती गोष्ट पटकन कळली नाही, म्हणजे पेलली नाही, तो विषय आपल्याला झेपला नाही, असं जेव्हा सगळं होतं
तेव्हा नक्की जाणून घ्यायचं की आपल्या आत लोड शेडिंग चालू आहे, म्हणजे आपल्या आत अंधार आहे, म्हणजे तम आहे. आणि हळूहळू जे आपल्याला जायचं आहे ते आपल्याला सत्वापर्यंत जायचंय. आता आपण जगत का निर्माण झालं हे पाहिलं, जगत त्रिगुणात्मक आहे ते पाहिलं, पण हे गुण कसे निर्माण झाले मग? म्हणजे गुणातीत जर व्हायचं असेल ना तर या मुळाचा अभ्यास करायलाच पाहिजे. गुण कसे निर्माण झाले. आपण आज सगळे सैद्धांतिक विचारच घेणार आहोत. बरं, आजचं जे चिंतन आहे ते एका मागोमाग एक सिद्धांत आपण बघत जाणार आहोत की हे त्रिगुण निर्माण कसे झाले. प्रश्न एका वाक्यात आहे आणि एका वाक्यात जर आपल्याला उत्तर द्यायचं असेल तर उत्तर तर मिळतं, पण त्याच्या मागे विचार करावा लागतो. एका वाक्यात प्रश्न विचारलाय, त्रिगुण कसे निर्माण झाले, आणि एका वाक्यात त्याचं उत्तर आहे की ते प्रकृतीपासून निर्माण झाले. मिळालं उत्तर. पण पुढचा प्रश्न पडला ना परत. पुढचा प्रश्न काय की प्रकृती म्हणजे काय आहे ना प्रश्न. म्हणजे एक समजण्यासाठी दुसरं समजून घ्यावं लागतं, दुसरं समजण्यासाठी अजून एक गोष्ट समजून घ्यावी लागते, आणि सगळं जेव्हा समजून घेऊ तेव्हा थोडासा प्रकाश अंतःकरणात पडायला लागतो. आणि हे सगळं जाणणं फार गरजेचं आहे. आजचं जे सत्र आहे ते फार महत्वाचं आहे बरं, कारण त्रिगुण हा महत्वाचा विचार आहे जो सगळ्या बाकीच्या मुख्य ग्रंथांमध्ये येतच असतो. म्हणून हे जाणणं. आणि आता प्रकृती, आपण प्रकृती म्हणजे काय ते बघणार आहोत. आणि एकदा की प्रकृती आपल्याला या ग्रंथाचा अभ्यास करताना की प्रकृती हा शब्द जिकडे जिकडे येईल, ज्या कुठल्या ग्रंथामध्ये येईल तिकडे मला प्रकृती निश्चित कळणार आहे. म्हणजे परमार्थ विज्ञान दिसताना छोटंसं दिसतंय, पण अभ्यास कसं करून घेते बघा आपल्याकडनं. त्रिगुण कुठून निर्माण झाले तर त्रिगुण प्रकृतीपासून निर्माण झाले. मग ही प्रकृती म्हणजे काय, थोडासा गंभीर विचार आहे. हळूहळू आपण त्याच्या उत्तराकडे जायचा प्रयत्न करूया. आता बघा, सृष्टी आत्ता जी दिसती आहे, म्हणजे हे सगळं जे आहे ना ते कल्पनेमध्ये बसवलेलं बरं आपल्या संतांनी, आपल्या शास्त्राने हा सगळा विचार कल्पनेने बसवलेला आहे. आणि डॉक्टर काका असं नेहमी म्हणतात की नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, आणि मग नंतर फॉरगेट द सिस्टीम. म्हणजे आधी नो इट आणि त्याचा वापर कसा करावा त्या सिस्टीमचा ते कळलं पाहिजे, आणि मग सिस्टीम मध्ये गुंतून राहायचं नाही आपल्याला. एकदा की त्याचा वापर कसा करता आला की ते शास्त्र विसरून जायचंय. म्हणून ते कळण्याचा प्रयत्न करतोय की ही सृष्टी दिसती आपल्याला, बरोबर. बघा किती छान एका मागोमाग एक आपण विचार घेणार आहोत. म्हणजे एका मागोमाग एक धागा पकडत जाणार आणि मूळ विचार समजून घ्यायचा प्रयत्न करणार. सृष्टी कशापासून निर्माण झाली तर सृष्टी ब्रह्मापासून निर्माण झाली. आपण प्रकृतीकडे येऊया बरं. सृष्टी कशी निर्माण झाली तर ती ब्रह्मापासून निर्माण झाली. का, कसं, काय प्रमाण काय याला. कारण आधी फक्त ब्रह्म होतं, ब्रह्माशिवाय दुसरं काही नव्हतंच आधी. याला प्रमाण काय. प्रमाण श्रुती वचन कितीतरी देता येतील. त्याच्यामधलं एक आपण घेऊया वचन, श्रुती वचन. छांदोग्य उपनिषदामधले. छांदोग्य उपनिषद असं म्हणतं की सत एव सौम्य इदमग्र आसीत. सत एव सौम्य इदमग्र, इकडे एकच गोष्ट, सत एव, सतच फक्त होतं. बघा, म्हणजे आता आपण एक विचार शिकलो की आधी फक्त ब्रह्म होतं. आता आधी आणि नंतर असा काही विचार नाहीये. ही सिस्टीम आहे, ही कल्पना आहे. हे आपण शास्त्र समजून घेण्यासाठी आधी नंतर असे शब्द आपण वापरतोय. आता समजण्याच्या भाषेत आधी फक्त ब्रह्म होतं. आणि आता सृष्टी दिसते आपल्याला, हो की नाही, दिसते की नाही सगळी सृष्टी. आधी जर फक्त ब्रह्म होतं आणि आता जर सृष्टी दिसतेय, याचा अर्थ ही सृष्टी कशापासून निर्माण झाली. उत्तर सरळ आहे, ब्रह्मापासून निर्माण झाली. कारण आधी वेगळं काही नव्हतंच. आता एक आपण गोष्ट शिकलो की सृष्टी जी आहे ती ब्रह्मापासून निर्माण झालेली आहे. यतो वा भूतानी इमानी जायन्ते. अजून एक उपनिषदांचे दाखले घेत आपण विचार करणार आहोत. तैत्तिरीय उपनिषदामध्ये येतं की याच्यामधनच सगळी भूत निर्माण, जायन्ते, ज म्हणजे जन्म, याच्यामधनच सगळी भूत, म्हणजे ज्याला ज्याला आकार आहे त्या सगळ्याला भाव जिथे आहे ते सगळं निर्माण झालं आहे त्याच्यापासून. हे आपण पाहिलं. म्हणजे आता आपल्याला एक कळलं की ही सगळी भूत जी आहेत
ही सगळी सृष्टी जी आहे ती ब्रह्मापासून निर्माण झाली. आणि आता याच्या पुढचं की या ब्रह्मामध्ये आपण प्रकृती समजून घ्यायचा प्रयत्न करतोय, कारण प्रकृती त्रिगुणात्मक आहे आणि गुणांच्या अतीत जायचंय आपल्याला. म्हणजे कुठून कुठपर्यंत आता 1.25 तासामध्ये आपण विचारांचा प्रवास करणार आहोत बघा. एक आहे ब्रह्म, ब्रह्म आणि त्या ब्रह्माची शक्ती आहे. ती शक्ती जी आहे ब्रह्माची, त्या ब्रह्मामध्ये अंगभूत असते, ती त्याच्या आतच आहे, ही त्याच्यापासून वेगळी नाही. हा, आता बघा याच्यामधनं बारकावे येथे की ब्रह्म आणि ब्रह्माची शक्ती, ही शक्ती जी आहे ती त्याच्या अंगभूत आहे, त्याच्या आत आहे आणि ती त्याच्या स्वाधीन आहे आणि ती स्वतंत्र नाही. ही सगळी वाक्य जशी उपनिषदामध्ये आली आहे ना तशीच आपण घेतोय बरं. ब्रह्माची शक्ती ती त्याच्या स्वाधीन आणि ती स्वतंत्र नाही, म्हणजे ती त्याच्या स्वाधीन असते. पण बारकावा असा आपण पाहिला की जरी ब्रह्म आहे पण ब्रह्मच म्हणजे शक्ती नाही, आणि शक्ती आणि ब्रह्म हे दोन वेगळे आहेत. बघा उदाहरणार्थ, मला संध्याकाळी समजा कोणीतरी संध्याकाळी घरी जेवायला बोलवलं, त्यांच्या माझ्या एका मैत्रिणीने मला सांगितलं, शमिका संध्याकाळी आमच्या घरी जेवायला ये. आणि मला आमंत्रण देताना असं सांगितलं की तू एकटीच येऊ नकोस, तुझ्या शक्तीला पण घेऊन ये. बरं, आता मी आणि माझी शक्ती हे वेगळं आहे का? ती माझ्या आतच आहे. म्हणजे मी हात वेळा हलवते, मी बोलतेय, मी चालते, हे सगळं शक्तीमुळेच करते. पण मी म्हणजे माझी शक्ती नाही, मीच म्हणजे फक्त माझी शक्ती नाही, मी अजून पण काय काय आहे ना. हा बारकावा आपल्याला जाणून घ्यायचा आहे. म्हणजे एक तर परब्रह्म आणि त्याची शक्ती हे दोन वेगळे आहेत, आणि हे जरी वेगळे असले तरी ती शक्ती जी आहे ती स्वतंत्र नाही, ती त्याच्या स्वाधीन आहे. असा महत्वाचा विचार आपण शिकलो. आणि ही शक्ती जी आहे, आता आपण पॉइंटवर येतोय. हा, या शक्तीला प्रकृती असं म्हणतात. पण इथे अजून पूर्ण विचार झालेला नाही. प्रकृती म्हणजे त्याची शक्ती, हा एक भाग पाहिला, पण प्रकृती आणि शक्ती इथेच विचार संपत नाहीये. अजून थोडासा विचार आपण प्रकृतीबद्दल बघणार आहोत आणि मग निश्चित आपल्याला प्रकृती म्हणजे काय ते कळणार. आता ही प्रकृती जी आहे ती त्रिगुणात्मिक आहे. म्हणजे तो परब्रह्म तो फक्त आहे असं होत ना, त्याच्या आत त्याची शक्ती आहे, त्या शक्तीला प्रकृती असं म्हणतात. आणि ही प्रकृती जी आहे ती त्रिगुणात्मक आहे. म्हणजे सत्व, रज आणि तम हे तिच्या आत आहेत, आणि तिच्या आत म्हणून तिला त्रिगुणात्मक असं म्हणतात, त्रिगुणात्मिका शक्ती असं आपण म्हणतात. त्रिगुणात्मक. पण ही प्रकृती जी आहे ती तिकडे स्वस्थ आहे. बघा, स्वस्थ म्हणजे स्व, तिचं स्व काय आहे, तिच्या स्वस्वरूपात ती स्थ म्हणजे स्थातिष्ठती, म्हणजे असणे, राहणे. ती तिच्या स्वरूपात स्थातिष्ठती म्हणजे ती स्वस्थ आहे. आपण बघा कोणाला विचारतो रस्त्यावर भेटल्यावर की प्रकृती कशी हो तुमची, म्हणजे तुमची तब्येत कशी आहे, प्रकृती कशी आहे, म्हणजे स्वस्थ आहे का? स्वस्थ म्हणजे बिघाड न झालेलं, जिकडे विकार नाहीत, जिकडे बिघाड नाहीत, ती म्हणजे प्रकृती. आणि आपण असं पाहिलं की प्रकृतीमध्ये 3 घटक आहेत. कुठले घटक? की सत्व, रज आणि तम. याचा सगळे महत्वाचे विचार आहेत. हा एक विचार करण्यासाठी एवढं काही आपण विचार करतोय, बोलतोय. सत्व, रज आणि तम जेव्हा सम अवस्थेमध्ये असतात, म्हणजे साम्य अवस्थेत असतात, समदशेत असतात, समसमान असतात, तेव्हा त्याला प्रकृती असं म्हणतात. आता आपला प्रकृतीबद्दलचा विचार पूर्ण झाला. आपण काय पाहिलं आतापर्यंत? एक आहे ब्रह्म, त्या ब्रह्माच्या आत त्याची शक्ती आहे. हा, आणि ती शक्ती तीन गुणात्मक आहे, त्रिगुणात्मक आहे. सत्व, रज, तम असे वेगवेगळे त्याचे भाग आहेत, 3 आहेत. आणि जेव्हापर्यंत ती ब्रह्मामध्ये स्थित असते, म्हणजे हालचाल नसते, तेव्हाच तिला प्रकृती म्हणतात. म्हणजे आता बघा, हा, आणि प्रकृती जेव्हा आपण प्रकृती म्हणतो, जेव्हा आपण त्या शक्तीला प्रकृती असं म्हणतो, तेव्हा तिच्याकडनं काहीही कर्म होणं शक्य नाही. सिद्धांत वाक्य. प्रकृतीमधनं काहीही कर्म होणं शक्य नाही, कारण ती स्थित आहे.
सम अवस्थेत आहे. कसं समजायचं हे? समजा मला दोरीने 3 लोकांनी 3 डायरेक्शन्स मधनं बांधून ठेवलं, 3 दिशांनी 3 लोकांनी तिघांच्या हातात दोऱ्या आहेत आणि मला बांधलंय, मी मधोमध आहे आणि ते 3 जण आहेत, त्यांच्याकडे समबल आहे, सम प्रमाणात त्यांच्या तिघांमध्ये बल आहे आणि मला दोरीने घट्ट बांधून ठेवलंय तिघांनी आणि अगदी समबल जर तिघांनीही मला खेचून हलवायचा प्रयत्न केला, जर समान बल असेल, समसमान बल असेल, तर मी हलणार का? म्हणजे जेव्हा प्रकृती सम अवस्थेमध्ये असते, समदशेत असते, तेव्हा कर्म घडत नाही. मग ही सृष्टी निर्माण कशी झाली? त्या परब्रह्माच्या शक्तीमधनं हे सगळी सृष्टी काहीतरी असेल ना, हालचाल झाली असेल. म्हणजे प्रकृतीमध्ये जेव्हा समान असतं तेव्हा त्याला प्रकृती म्हणतात. पण जेव्हा ते विषम होतं, म्हणजे जेव्हा या गुणांचा क्षोभ होतो, म्हणजे गुण वर खाली होतात, सत्व रजतम चाललाय आपला विचार, जेव्हा हे गुणांचा क्षोभ होतो, एक कुठला तरी गुण प्रधान होतो, बाकी 2 वर खाली होतात, तेव्हा त्याला माया असं म्हणतात. ती माया शक्ती. आणि मायेमधनं हे सगळं सृष्टी निर्माण झालेली आपल्याला दिसते. आता वर खाली झाले गुण की कार्य प्रारंभ, सगळं कार्य घडलं त्या शक्तीकडनं, त्या परब्रह्माच्या शक्तीकडनं वर खाली गुण झाल्यामुळे कार्य घडलं. त्रिगुणांचा विचार आहे हा सगळा. आता कार्य सुरू झालं. चला थोडासा पुढचा विचार करूया. आता कार्य चालू झालं म्हणजे माया झाली ती. आता माया म्हणजे काय आपल्याला कळायला लागलं बघा. आता माया शब्द हा आपण कुठेही ऐकला तर दृष्टीस पडणारी जी त्याची शक्ती आहे, त्याच्यामुळे जे सगळं शक्य झालंय, दृष्टीस यायला लागलं, अनुभवायला लागलो आपण, की त्याला माया असं म्हणायचं. आता या शक्तीकडनं जे काही कार्य घडतं, पुढचा विचार सगळे सूक्ष्म विचार आहेत. या मायेकडनं तिला 3च प्रकारे कार्य घडतं, तिला 3च प्रकारची कार्य करता येतात. म्हणजे आपण पण तिच्यामुळे घडलेलो आहोत, म्हणजे आपल्याला पण 3च प्रकारची कार्य करता येतात. या अखिल ब्रह्मांडात 4थं कार्यच नाहीये. मग तुम्ही असं म्हणाल, असं काय म्हणताय हो, आम्ही दिवसभरात एवढी तर कार्य करतो, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आमचं सारखं काम चालू असतं आणि तुम्ही कार्य 3च असं कसं म्हणता? बघा ती कार्य कुठली आहे? 3च कार्य मायेला करता येतात. एक आहे उत्पत्ती, एक आहे स्थिती आणि एक आहे लय. आणि आपण अजून एक मुख्य विचार मगाशी घेतला होता की कार्यावरून कारणाचा अंदाज लागतो. आपण एक मुख्य आधाराला वाक्य घेतलंय आणि ते वाक्य घेऊन आपण गुणांचा अभ्यास करतोय. आता कार्य 3च प्रकारची कार्य आहेत बघा. जरी दिवसभरामध्ये जी काही कार्य करत असू आपण, किंवा या ब्रह्मांडात, या भूतलावर किंवा या सृष्टीमध्ये जी काही कार्य चाललेली आहेत, त्याचं वर्गीकरण बरोबर 3च कार्यांमध्ये करता येतं. विचार करा सगळ्यांनी, सूक्ष्म विचार आहे. आता उदाहरणार्थ समजा एक पूल बांधायचा आहे, ब्रिज बांधायचा आहे. आता त्या पूल बांधण्यासाठी काय करावं लागतं? आधी इंजिनियर शोधावा लागतो. आता इंजिनियर शोधणं, मग इंजिनियर मिळाला. मग इंजिनियर मिळाल्यानंतर तो काय करणार? तर तो नकाशे काढणार. मग तो सिमेंट किती लागणार, विटा किती लागणार, या सगळ्याचा विचार करणार, एस्टिमेट काढणार. आता हे सगळं जरी आपण म्हटलं तरी हे सगळं कार्य जे आहे ते मुख्य कार्याला धरून आहे की ब्रिज बांधायचा आहे. त्याची उत्पत्ती म्हणजे अजून एक घेऊया आपण उदाहरण. समजा मला रव्याचे लाडू करायचे, मला रव्याचे लाडू, रवा नाहीये घरी, मग मी काय करते, मी बाहेर दुकानात जायला निघते आणि मग मला एक काकू विचारतात रस्त्यावर, अगं तू काय करतेस? मग मी त्यांना म्हणते मला लाडू करायचे. खरं म्हणजे मी काय करायला निघाले असते? मी रवा विकत घ्यायला निघालेले असते, पण मुख्य काम काय आहे? लाडू करायचे. मग मी घरी येते, मग तुपाचा डबा शोधते. आता तुपाचा डबा शोधणं जे आहे ते मुख्य कार्याला धरून आहे की लाडू करायचे. मग मी भांडी घासून घेते, इतर सगळी सामग्री तयार करते. हे जे काही मी करते ते उत्पत्ती या मुख्य कार्याला धरून आहे. मग ते तयार झाले,
ते लाडू मी कोणासाठी केले होते? माझ्या घरी पाहुणे येणार आहेत 2-4 दिवसांनी, त्यांच्यासाठी मी लाडू करते. मग ते येईपर्यंत ते टिकले पाहिजेत. मग घरची मुलं डब्याला हात लावतात, अर्धे खाऊन संपवून टाकतात. मग ते व्यवस्थित राहावे म्हणून मग मी काय करते, मी एक डबा शोधते आणि तो उंच ठिकाणी ठेवते. आता उंच ठिकाणी डबा ठेवणं हे कुठल्या कार्याला धरून आहे? ते जे उत्पन्न केलेले लाडू आहेत, उत्पत्ती ज्याची झालेली आहे त्याला सांभाळण्याकरिता केलेले आहेत. म्हणून मी घरच्या लोकांना समजवते की ते येईपर्यंत ते राहू देत बरं. आता 8-9 लोक पाहुणे येणार होते आणि त्याच्यापैकी 2-3 आलेच नाहीत आणि जे कोण आले त्याच्यामध्ये 2-3 डायबिटीस होता. म्हणजे लाडू माझे उरले. आता लाडू जेव्हा उरतात तेव्हा मी माझ्या घरच्या लोकांना खा खा असं म्हणायला लागते. खात कसे नाही तुम्ही? इतके कष्ट घेऊन मी ते लाडू केलेत, तुम्हाला किंमत नाही का घरच्या अन्नाची? असं सगळं मी म्हणायला लागते. आता हा सगळा कार्यक्रम कुठला बरं चालू झालाय? हा सगळा म्हणजे हे पुढचं जे सगळं माझं कार्य आहे ते लय या कार्याला धरून आहे. म्हणून या ब्रह्मांडामध्ये जे काही कार्य घडतात ते फक्त 3 प्रकारची असतात. आता परत एक थोडा पुढचा सूक्ष्म विचार करा की उत्पत्ती करतानाची माझी मानसिकता, उत्पत्ती करतानाची माझी मानसिकता, सांभाळ करताना माझी जबाबदारी असते. ते सांभाळ करताना कुठली गोष्ट असेल, म्हणजे मुलांना जन्माला घालणं एक वेळ सोपं आहे, पण सांभाळणं पूर्ण पेशन्स लागतो. सांभाळताना ती जबाबदारी असते, ती जबाबदारी सांभाळणं तेव्हाची माझी मानसिकता. आणि मग लय करताना म्हणजे नाश त्याचा जेव्हा होतो, विलय जेव्हा होतो, त्याची समाप्ती जेव्हा करायची असते तेव्हाची माझी मानसिकता. या तिघांमध्ये कसा फरक असतो? आपण आधाराला एक वाक्य घेतलं होतं की कार्यावरून कारणाचा अंदाज लागतो. म्हणजे जेव्हा मी उत्पत्ती करते तेव्हा माझ्यामध्ये रजो गुण प्रबळ असतो. मला काहीतरी करायचं असतं, ते पटकन संपवायचं असतं, म्हणजे रजो गुण मी अंगीकारते. रजो माझ्यामध्ये प्रधान असतो काही पण उत्पन्न करताना. आणि जेव्हा मला सांभाळून ठेवायचं असतं तेव्हा माझी जबाबदारी वाढलेली असते, तेव्हा माझ्यामध्ये सत्व असतो. आणि जेव्हा मला लय करायचा असतो, संपवायची असते एखादी गोष्ट, तेव्हा माझ्यामध्ये तमक प्रधान असतो. हा सगळा विचार आपण का करतोय की माझ्या आतमध्ये तेव्हा तेव्हा नक्की कुठला गुण जागृत आहे, प्रधान आहे कळण्यासाठी. कारण जो सगळा विचार जो आहे हा आपल्याला बघा, एक जर आपण अजून एक विचार घेऊया सत्व रज तमाच्या संदर्भात. रजोगुणाचा कार्यक्रम केल्यानंतर, रजोगुणाचे जे काही कार्यक्रम असतात म्हणजे जे काही कार्य असतं, सिद्धांत आहेत बरं, हे सगळी सिद्धांत वाक्य आहेत. रजोगुणाच्या कार्यक्रमानंतर आपल्याला सुरुवातीला जरी सुख वाटलं तरी त्याचं फल दुःखच आहे. तमोगुणाच्या कार्यक्रमानंतर जे काही तमाशी रिलेटेड, तमोगुण लागतो बरं आपल्याला, हे सगळे गुण तेव्हा तेव्हा लागत असतात, पण तमोगुण जेव्हा प्रधान असतो आणि आपण जेव्हा कार्यक्रम करतो, ते कार्य करतो, त्याचं फळ पश्चाताप आहे. आणि सत्वगुणाच्या कार्यक्रमानंतर, त्या कार्यानंतर त्याचं जे फळ आहे ते म्हणजे सुख, संतोष, आनंद, हे त्याचं फळ आहे. पण हे सगळे गुण गरजेचे असतात, म्हणजे ते रजतम नकोच असं होत नाही. कारण काहीतरी करणं जिकडे येतं, कारण सत्व हा स्थिर आहे, सत्व हा स्थिर आहे आणि तम हा पण स्थिर आहे, हा आळसवलेला आहे. प्रचंड आळस, झोप हा पण स्थिर आहे. तो तेवढ्या प्रमाणात तो तम आपल्याला हवा, कारण झोप हे तमोगुणाची आहे. तमोगुण पूर्णपणे सोडून देऊ शकत नाही आपण, पण तो कमी प्रमाणात ठेवायचा. काहीतरी काम करणं आलं, काहीतरी करणं आलं की तिकडे रजो आला. म्हणून रजो जो आहे तो सत्वाला धरून पाहिजे. समर्थ रामदास स्वामीने अतिशय सुंदर रजोगुणाचे 2 भाग केले. ते असं म्हणतात, एक शबल रजोगुण जो आपल्याला तमाकडे घेऊन जातो आणि शुद्ध रजोगुण जो आपल्याला सत्वाकडे घेऊन जातो. म्हणून तिन्ही गुणांची आवश्यकता आहे, पण आपण अभ्यास हळूहळू गुणातीत होण्याकडे करतो. त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे, मग त्याला पण पायऱ्या आहेत, हळूहळू तिकडे गेला पाहिजे. बघा, एक विचार घेऊया की आपल्यापासून एक अंतरावर 15-20 मिनिटं पुढची आहेत अजून, आणि पुढचे 2 विषय घ्यायचा प्रयत्न करूया. समजा मी एक जीव आहे आणि माझ्यापासून एक अंतरावर, काही एक कुठले पॅरामीटर असेल, काही पण मोजमाप आहे, माझ्यापासून एक अंतरावर सहजच तमो असतो.
तमोगुण असतो माझ्यापासून 1 अंतरावर, माझ्यापासून 10 अंतरावर रजोगुण असतो आणि माझ्यापासून 100 अंतरावर सत्व असतो. म्हणजे मला कुठलं तरी कर्म जेव्हा करायचं असतं तेव्हा पटकन माझ्या जवळ कुठला गुण असतो त्याचा अंगीकार मी करते. म्हणजे मी पटकन तमाचा अंगीकार करते, जे मला सहज शक्य आहे. पण हा सगळा अभ्यास आपण का करायचा आहे? टप्प्याटप्प्याने व्हायचंय गुणातीत, पण टप्प्याने आधी सत्व वाढवायचंय. म्हणून जो सत्वगुण 100 अंतरावर आहे त्याला आधी बरोबर उलट करायचंय. म्हणजे या जीवाच्या एका अंतरावर सत्व असला पाहिजे. त्याचा अभ्यास केल्याशिवाय ते येणार नाहीये. एका अंतरावर सत्व पाहिजे, 10 अंतरावर रज, कारण तो रज वापरूनच मला कर्म करायचंय कुठलं पण. म्हणून माझ्यापासून 10 अंतरावर रज पाहिजे आणि माझ्यापासून 100 अंतरावर तम पाहिजे. तेवढाच, जेवढा गरजेचा आहे तेवढाच तम पाहिजे. हे सगळं अभ्यासाने येणार. हे सगळे विचार ऐकायचे का? कारण याच्यामुळे हळूहळू आधी आपण सत्व वाढवू आणि मग सत्व म्हणजे आपण अजून एका सत्व पण मानतोय. हा विचार बऱ्याच वेळा नवीन असतो आपल्याला की सत्व रज तम. कारण आपण अथर्वशीर्षामध्ये काय म्हणतोय किंवा ब्रह्मतत्व कसं आहे, ते गुणातीत आहे, ते कालातीत आहे, ते देहातीत आहे, पण गुणत्रयातीत. हा तो जर मी त्याची भक्त आहे गणपतीची, जर तो गुणत्रयातीत आहे तर मी कशी असले पाहिजे? मी पण गुणत्रयातीत असलं पाहिजे. म्हणजे एकाही गुणांमध्ये मी अडकले नाही पाहिजे. मग गुणत्रयातीत म्हणजे हे तीनही गुण मला नको आहेत. म्हणजे रजो नको कळतं आपल्याला आणि तम नको हेही कळतं, पण सत्व नको. सत्व पण बांधतो. कारण जेव्हा मी थोडस सत्वाला धरून जेव्हा वागायला लागते, माझं आचरण सत्वाला धरून होतं, तेव्हा आतमध्ये कुठेतरी सत्व माझ्याकडे आलाय हे मला कळायला लागतं आणि तो सत्व बांधतोय. मी सुखी, माझं सगळं छान चाललंय. हा म्हणजे मी सुखी आहे हे मला बांधतं, हे मला बांधून टाकतं आणि मला सुखरूपतेपासून वंचित ठेवतं. म्हणून सुख पण आता समजा मला परमार्थाचा अभ्यास करायचा आहे, मग मला विशिष्ट गोष्टीच कराव्या लागतात. वाटेल त्या गोष्टी मी करू शकत नाही. सत्व बांधतो. म्हणून आपलं संपूर्ण जे आजचं टार्गेट आहे ते काय आहे, विचारांचं उद्दिष्ट आपलं काय की गुणत्रयातीत. हा गुण आपल्या हातात पाहिजेत. म्हणजे आपल्यापासून 1 अंतरावर सत्व, म्हणजे आपण त्याच्यात गुरफटलो नाही पाहिजे तेव्हा सत्व वापरा. आपल्यापासून ते लांब आहे, म्हणजे आपल्याला पाहिजे तसा त्यांचा वापर करता आला पाहिजे. हा संपूर्णपणे विचार आहे. बघा, आपला हात आहे पंजा, म्हणजे हे कुठलं पक्षाचं चिन्ह म्हणून पाहू नका बरं. आपण एक आध्यात्मिक विचार, एक पारमार्थिक विचार करतोय. हा आपला पंजा आहे. ते पंजाची ठेवण बघा, मुद्रा करतो आपण, म्हणजे आपण योगासनांना वापरतो ना आपले अंग. म्हणजे कमरेच्या खालती जेव्हा आपण योग करतो तेव्हा त्याला आसन असं म्हणतात आणि कमरेच्या वरच्या भागांचा जेव्हा आपण देहाचा वापर करतो तेव्हा त्याला मुद्रा असं म्हणतात. आता एक मुद्रा आहे, भरपूर मुद्रा आहेत. आपण ज्या मुद्रेचा विचार करतोय, आधी पंजा आपला बघूया की हे जे सगळ्यात करंगळी जे आहे ते सगळ्यात छोटं आहे की नाही. सगळ्यात छोटी आहे ती करंगळी, म्हणजे उंचीने लहान, जाडीने पण लहान. ती आपल्याला ते कसलं प्रतीक आहे? ते सत्वगुणाचं प्रतीक आहे की आपल्याकडे सहसा सत्व हा कमीच असतो. म्हणजे हे सत्वगुणाचं प्रतीक. त्याच्या बाजूला जे आहे अनामिका, हे बोट जे आहे ते त्याच्यापेक्षा थोडंसं उंच आहे, जाडीला थोडंसं जास्त आहे. ते कुठलं प्रतीक आहे? रजोगुणाचं प्रतीक आहे. आणि ही मध्यमा, ही सगळ्यात उंच आहे आणि सगळ्यात जाड आहे, ती कुठलं प्रतीक आहे? तर ती तमोगुणाचं प्रतीक आहे. आणि मग हे 3 गुण आहेत, हे 3 गुण आहेत आणि त्याच्या बाजूला हा कोण आहे? म्हणजे ही तर्जनी जी आहे, ती तर्जनी आहे ना, ती जीवाचं प्रतीक आहे. म्हणजे आपण जीव आहोत. या त्रिगुणांचा आपल्याला व्हायचंय गुणातीत. आणि हे तुम्ही जर पंजा पाहिलात, आपला पंजाचा आकार पाहिला, तर हे 4ही बोट जी आहेत ती एका ओळीत आहेत आणि काटकोनाला हा अंगठा आहे. आणि हा अंगठा कुठलं प्रतीक आहे? तर हा अंगठा जो आहे तो ब्रह्मतत्वाचं प्रतीक आहे, ज्याच्यामध्ये काही गुणांचा आणि जीवाचा संदर्भच नाहीये, काहीच प्रश्न नाहीये. मग आपल्याला आपलं उद्दिष्ट काय आहे? आजचा अभ्यासाचं उद्दिष्ट काय आहे? की गुणातीत व्हायचं आहे. म्हणजे जेव्हा हा जीव, हे ज्ञानमुद्रा बघा, शंकराचार्यांचा जर तुम्ही फोटो कधी पाहिला तर ही ज्ञानमुद्रा त्यांची दिसते. म्हणजे जीव आणि शिव, म्हणजे जीव जेव्हा ब्रह्माला जाऊन मिळतो
तेव्हा तो गुणांच्या अतीत होतो. म्हणजे हे तिन्ही जे गुण आहेत ते आपल्याला वापरता आले पाहिजेत. त्यांच्या अधीन आपल्याला जायचं नाहीये, आपल्याला वापर त्यांचा करता आला पाहिजे. आणि त्याच्यासाठी पण पाहिलंय ते कसं व्हायचं, तर बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. खूप गोष्टींचा विचार करू शकतो आपण. आधी सुरुवातीला सत्व वाढवायचा, कारण ती पायरी आहे, आणि मग गुणातीत व्हायचं. सत्वामध्ये पण अडकायचं नाही, पण सत्व वाढवलं पाहिजे. आपलं आचरण शुद्ध पाहिजे, आपले विचार शुद्ध पाहिजेत, आपला विहार, आपण कोणामध्ये जातोय, कोणामध्ये मिसळतोय ते शुद्ध पाहिजे, आपले उच्चार शुद्ध पाहिजे, आपला आहाराला प्रचंड प्राधान्य दिले बरं आपल्या वेदांनी. बघा, एक बृहदारण्यक उपनिषदामध्ये सप्तांना नावाचं प्रकरण आहे, वाचावं जावं. बृहद म्हणजे खूप मोठं आहे ते, उपनिषदच मोठं आहे, पण का आपण तो अभ्यास करू नयेत? सत्व बांधणार कसं आपण अंगात? फक्त विचारांनी, म्हणजे विचारांनीच होणार आहे, पण आचरण पण तसं पाहिजे. सप्तांना नावाचा प्रकरण आहे बृहदारण्यक उपनिषदामध्ये, आणि ते प्रकरण असं म्हणतं की परमेश्वराने 7 सप्तांना म्हणजे 7 प्रकारचे भोग्य अशी सृष्टी बनवली, आणि त्याचे भोक्ता पण बनवले. आता सगळं विचार घेणं शक्य नाही, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. पण त्याच्यामध्ये कोणासाठी कुठलं अन्न, म्हणजे माणसासाठी धान्य, पशूंकरिता काय, हे सगळी विधानं तिकडे लिहिलेली आहेत, सगळं सांगून ठेवलेलं आहे. आणि आपल्याला हे माहित असतं की जर विधानं आपण ऐकली नाहीत, जर विधानं आपण ऐकली नाहीत तर आपल्याला दंड असतो, आणि मग दंड भोगतो आपण. काहीतरी व्याधी होतात, नको ते गुण आपल्या डोक्यात जातात, शास्त्र विचार कळत नाहीत, आणि या सगळ्या तत्वापासून आपण खूप लांब राहतो. म्हणून निदान शुद्ध आपला आहार, मांसान्न हे माणसासाठी नाही बरं. मांस भक्षण हे माणसाने करू नये असा अगदी क्लिअर उल्लेख हा बृहदारण्यक उपनिषदामध्ये येतो. आणि जर हा विचार ज्यांना कोणाला पटत नाहीये त्यांनी हे समजून घ्यायचं की सत्व कमी पडतोय म्हणून तो विचार समजत नाहीये, मग त्याच्यावर आपण ऍक्ट करायला लागायचं, तसं वागायला लागायचं, सत्व वाढवायचा प्रयत्न करायला लागायचा. आणि मग हळूहळू कळायला लागतं की तिकडे जे सांगितलेलं आहे, कारण तिकडे जर सगळं सांगितलेलं हे निर्दोष असतं. इतकं सुंदर विचार तिथे येतो, कारण सांगताना माणसाची रचना बघा कशी आहे शरीराची, आपल्यासाठी अन्न कुठलं आहे हे तिथे सांगून ठेवलेलं आहे. आणि आपलं शरीराची ठेवण पण जर आपण पाहिली तर आपण बघतो की म्हणजे जे जे हिंस्त्र प्राणी आहेत, ते हिंस्त्र प्राणी पाणी कसं पितात विचार करा. ते पाणी जीव चाटून पितात, आणि जे प्राणी घोट घेऊन पाणी पितात ते शाकाहारी प्राणी आहेत. आणि शिवाय हिंस्त्र प्राणी सोडून समजा गाय, म्हैस, हरिण असे पण प्राणी आहेत, आणि ते बऱ्याच वेळा ते आपण बघतो की ते कच्चं खातात, पण त्यांच्या पोटामधली उष्णता म्हणजे अग्नी, आणि आपल्या पोटामधली उष्णता म्हणजे आपला जठराग्नी, म्हणजे आपल्याकडे वैश्वानर नावाचा अग्नी आपल्या पोटात आहे, तो पचन करतो. म्हणून जर आपण ते कच्चं खातायत सगळं इतर प्राणी, पण आपण माणूस काय करतो, आपण जवळजवळ 50% अन्न हे बाहेर अग्नीवर शिजवतो, आणि शिजवलेलं आतमध्ये अन्न असतं ते जेव्हा आपण खातो तेव्हा आपल्या पोटातला जठराग्नी वैश्वानर जो आहे तो पुढचं ते आधी शिजवतो आणि मग त्याचं पचन करतो. मग त्या पचनाची क्षमता आपण त्याचा विचार नाही का केला पाहिजे? तर हा सगळा विचार म्हणजे याचा आपण का विचार करतो या सगळ्या गोष्टींचा? हळू सत्व वाढवण्यासाठी. आणि सत्व एकदा वाढला म्हणजे सत्व रज तम हे सगळं आपल्या हातात आलं. ते आता बघा हे 3 गोष्टी आहेत, सत्व, रज आणि तम. अजून एक उपाय आपण बघतो, म्हणजे एक उपाय आपण पाहिला की आपण शुद्धतेकडे जायचं, आचार, उपचार, विहार, विचार, उच्चार या सगळ्या गोष्टी आपण याची काळजी घ्यायची. अजून एक छान उपाय आहे, मला आठवते मंदाताईंनी एका प्रवचनात सांगितला होता. मंदाताईंचं नाव घेते कारण बऱ्याचशा गोष्टी आज मी जे बोलले ते मंदाताईंच्या प्रवचनांमधून ऐकून बोललेले आहेत, म्हणून त्यांना एक मनापासून वंदन करते. त्यांनी इतका छान आणि सोपा उपाय दिला की हे 3 गुण आहेत, सत्व, रज, तम. मग हे समजा सत्व आहे आणि हे रजतम आहेत, तर या दोघांना सत्वाने भरायचा प्रयत्न करा. म्हणजे तमाला सत्वाने भरा, म्हणजे तमाच्या ठिकाणी सत्व आला, आणि रजाला सत्वाने भरा म्हणजे रजाच्या ठिकाणी पण सत्व आला. म्हणजे उरला काय? उरला फक्त सत्व. आणि मग सत्व पण मानतोय हा आपण विचार केला, मग सत्वाचं काय करा? तर
सत्वगुणाला भक्तीची जोड द्या, मग आपण गुणातीत होणार. किती सुंदर विचार आहे. हे सगळे शास्त्रशुद्ध विचार आहेत. हे आपल्याला सगळे शास्त्रीय ग्रंथांमधनं मिळत आहे. एवढा विचार आपल्याला 15 मिनिटात पुढे उरलेले 2 विषय संपवण्यासाठी. पण आपण आत्ता जो आज विचार केला तो आपण हे संपूर्ण जगत कसं निर्माण झालं, ब्रह्मापासून, ब्रह्माची प्रकृती म्हणजे काय, सम अवस्थेमध्ये असते, सत्वरजतम त्रिगुणात्मक आहे, पण तेव्हा काहीच कार्य घडत नाही. मग माया जेव्हा येते तेव्हा सगळा क्षोभ होतो आणि मग ही सृष्टी निर्माण झालेली आहे आणि ही संपूर्ण सृष्टी त्रिगुणात्मक आहे. आणि हे बघून माझ्यामध्ये नक्की हा सगळा अभ्यास की आता माझ्यामधला कुठला गुण प्रधान आहे हा समजण्यासाठी हा सगळा अभ्यास मी केला आणि मला जायचंय गुणातीत, तिथपर्यंत मला प्रवास करायचा आहे. तर आतापर्यंत त्रिगुणांच्या संदर्भात आपण एवढा विचार केला. त्याच्यापुढे अजून एक विषय आपला आजचा अभ्यासाचा आहे आणि तो म्हणजे चित्तातील दोष, मल, विक्षेप आणि आवरण. शब्दांवरनच बऱ्याच वेळा आपण शब्द जरी उच्चारले तरी आपल्याला त्याचा अर्थ कळायला लागतो. बघा, मल म्हणजे मळ, चित्त हे अंतःकरणाचा एक भाग आहे. म्हणजे आतमध्ये अंतःकरणात दिसत नाही अंतःकरण आपलं, पण आतमध्ये जेव्हा मल असतो, मलिन असतं, खूप मळलेलं असतं. बघा, एक बादली आहे समजा आणि एका बादलीमध्ये गढूळ पाणी भरलं आणि गढूळ पाणी भरलं तर त्याचा तळ त्या बादलीचा दिसेल का? तसं माझ्या अंतःकरणामध्ये इतकी मलिनता आहे, इतकी गढूळता आहे, इतका तम, इतका अंधार आहे की आतमध्ये ते परमतत्व तिकडे आहेच, चैतन्य नित्य आहेच, पण त्याचा अनुभव मला येत नाही. कारण सगळं कर्तृत्व मी घेतलेलं असतं, सगळं अंधारात मी काम करत असते. तेवढं मलिन माझं अंतःकरण असतं. म्हणजे मलदोष ज्यांच्याकडे प्रबळ असतो ना, त्यांचं शरीर पण एका ठिकाणी टिकत नाही आणि त्यांचं मन पण एका ठिकाणी टिकत नाही. बरं, मग आपल्याला मल हे कळलं. आता आपण पुढच्याचा विचार करूया, विक्षेप. मग विक्षेप आपण फक्तच मल विक्षेप आवरण म्हणजे काय ते बघणार नाही होता. मल विक्षेप आवरण दोष जाण्यासाठी उपाय पण बघणार आहोत. म्हणजे आपलं हे सत्र फक्तच प्रॉब्लेम सांगत नाहीये, आपल्याला परमार्थ विज्ञान या ग्रंथामध्ये त्याचे सॉल्युशन्स मिळत आहेत. कारण सगळ्याच संतांनी ते आपल्याला सांगून ठेवलेले आहेत. आधी नक्की प्रॉब्लेम काय आहे ते बघूया आणि प्रॉब्लेमला प्रॉब्लेम आहे म्हणून बघता आला पाहिजे. प्रॉब्लेम नाहीच असं म्हटलं तर सॉल्युशन कधीच मिळणार नाही. मलदोष, माझ्यामध्ये नक्की कुठला दोष जागृत आहे ते मला कळलं पाहिजे, त्याशिवाय त्याचं उत्तर मला मिळणार नाही, त्याच्यामधनं बाहेर पडता येणार नाही मला. मल कळला, आतमध्ये अंतःकरणामध्ये मल म्हणजे मळ असतो, मीच सगळं करते आहे, ते सगळं कर्तृत्व जेव्हा मी माझ्याकडे घेते तेव्हा मलदोष असतो. आणि निषिद्ध कर्म, महत्वाचा मल म्हणजे निषिद्ध कर्म करण्याची इच्छा होते, नको तेच करावं असं वाटतं, नको तेच बघावं असं वाटतं, मल. त्याच्या पुढचं विक्षेप. विक्षेप या शब्दाचा अर्थ काय? विक्षेप म्हणजे मनाचं चांचल्य, चंचल. हे विक्षेप हा गुण, हा दोष ज्यांच्याकडे असतो, दुर्गुण हा दोष ज्यांच्याकडे असतो, त्यांचं शरीर भले एका ठिकाणी टिकेल पण त्यांचं मन टिकत नाही. आज हे बरं वाटतं, उद्या ते बरं वाटतं, आज हेच करावं असं वाटतं, उद्या तेच करावं असं वाटतं, असं असतं. म्हणजे मल आणि विक्षेप हे जे दोष आहेत हे घालवायचे कसे, याला शास्त्राने उत्तर दिले. बघा, शास्त्र असं म्हणतं, म्हणजे मल कसा जाईल, म्हणजे मी ध्यानाला बसलं, मी काहीतरी हे केलं, मी काहीतरी ते केलं, काहीतरी न करणं हा उपाय आहे का? शास्त्र उपाय इतके सुंदर देते आणि इतके लॉजिकल आणि इतके निर्दोष असतात. मलदोष जाण्यासाठी उपाय असा आहे, शास्त्र असं म्हणतं की आपल्याला आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते कर्म उत्तम, आपलं विहित कर्म जे आहे ते उत्तम करावं आणि दुसरं निष्काम करावं. म्हणजे माझी त्याच्यामधनं अपेक्षा नको फळाची. फळाची अपेक्षा घेतली की अडकलो त्यात, मग मलदोष वाढला. मग मल कमी करण्यासाठी काय उपाय पाहिला आपण? उत्तम कर्म, विहित कर्म, निष्काम कर्म हे सगळं करणं. असं जर केलं तर मलदोष कमी होतो. मग विक्षेप दोष कसा कमी होतो? मग जेव्हा वेदविहित उपासना आपल्याकडनं उत्तम होते, निष्काम उपासना. आता उपासना शब्द आली की आपल्याला अर्थ कळला पाहिजे ईश्वरा संदर्भात. माझंच मी काहीतरी करणं, याच्यापेक्षा संप्रदायाने सांगितलेली उपासना, सद्गुरूने सांगितलेली उपासना जेव्हा मी करते आणि निष्काम करते, माझी स्वतःची कामना त्यात नसते,
तेव्हा ती निष्काम होत जाते आणि निष्काम उपासना केल्याने माझ्यातला विक्षेप हा दोष कमी होतो. आणि आवरण अजून एक राहिलाय ना, मलविक्षेप आवरण असा विषय आपला आजचा. तर आवरण दोष जे आहे, आता आवरण दोष त्यांनाच असतो ज्यांचा मल आणि विक्षेप गेलेला आहे. आवरण दोष असलेला साधक फार पुढे बर का. आवरण म्हणजे झाकण, आणि झाकण म्हणजे समजा एक दिवा आहे आतमध्ये आणि त्या दिव्यावर झाकण ठेवलंय, फक्त झाकण. मग झाकण काढलं की काम होतं. आता एक महत्वाचा विचार घेऊया. मल आणि विक्षेप याचा जेव्हा आपण विचार करतो, या दोषांचा, चित्तातील दोषांचा विचार चालू आहे, ते सगळं माझ्या क्षमतेत पडतं. म्हणजे मी कष्ट केले पाहिजेत, मी क्रियामान स्वातंत्र्य वापरलं पाहिजे, मी स्वतःचं सत्व वाढवलं पाहिजे, सगळे प्रयत्न मी केले पाहिजेत माझ्यामधला मलदोष कमी करण्यासाठी आणि माझ्यामधला विक्षेप दोष कमी करण्यासाठी. पण माझ्याकडलं आवरण हे मी काढूच शकत नाही आणि तिकडे सद्गुरूंची आवश्यकता असते. आणि सद्गुरू जेव्हा आपल्यावर कृपा करतात तेव्हा आपला जो आवरण म्हणजे झाकण असतं, त्या ज्ञानाचं झाकण जे असतं तेवढंच त्या साधकाचं फक्त आवरणच उरलेलं असतं बरं. आणि ते आपल्या प्रयत्नांनी जाणं शक्य नाही, हे शास्त्राने दिलेलं उत्तर आहे. आणि जेव्हा सद्गुरू कृपा होते तेव्हा आपलं आवरण दोष जातो. म्हणजे मल कसा काढायचा? उत्तम कर्म करणं, वेदविहित कर्म, निष्काम कर्म. मग पुढचा दोष कुठला होता? विक्षेप दोष. तो कसा काढायचा? तो वेदविहित उपासना आणि निष्काम उपासना. आणि आवरण दोष कसा काढायचा? तर सद्गुरूंच्या कृपेमुळे त्यांनी दिलेलं साधन जेव्हा आपण व्यवस्थित करतो, अनुसंधान त्यांनी सांगितलेलं करतो, तेव्हा आपल्यामधला त्यांच्या कृपेने आवरण हा दोष जातो. आता पुढचे 5 मिनिटात मला अजून एक विषय दिला होता आज अभ्यासासाठी. बघा, आपण आज त्रिगुण विचार पाहिला, आपण मल विक्षेप आवरण पाहिलं, आपण मल विक्षेप आवरण हे दोष आधी पाहिले. आणि ते दोष काढायचे कसे? शास्त्राने त्याला उपाय सांगितलेले आहेत, ते उपाय पण आपण पाहिले. आणि त्याच्या पुढचा एक महत्वाचा विचार, छान आहे तो विचार, नवीन असू शकतो बऱ्याच लोकांना, त्याचं नाव आहे कृपांचे प्रकार. परमार्थ विज्ञानामध्ये हे सगळे विचार आलेले आहेत, आपण नक्की वाचावं. परत आधी वाचलं असेल आणि परत ते वाचावं म्हणजे आपला अभ्यास निश्चित होतो चांगला. कृपांचे प्रकार इतके सुंदर आहेत की आपण पहिली कृपा जर आपल्यावर कुठली होत असेल तर ती ईशकृपा असते. आणि ती कशामुळे होते? जेव्हा आपण सदाचरणाने वागायला लागतो, आपण थोडंसं दान धर्म करायला लागतो, आपल्यामध्ये थोडंसं मुमुक्षत्व जेव्हा जागृत होतं, काहीतरी चांगलं पण माझ्यापेक्षा वर हे जेव्हा आपण जाणायला लागतो तेव्हा ईश्वर तत्व आपल्यावर कृपा करतं. आणि पहिली कृपा जर आपल्यावर कुठली होत असेल तर या परमार्थ मार्गामध्ये आपले निदान, आपलं मुख तिकडे जातं. माझ्या कितीतरी मैत्रिणी आहेत त्या अजून असं म्हणतायत की एकच आयुष्य आहे, मजा मारून घ्यायची. असतील तुमच्या ओळखीचे पण कितीतरी लोक अजूनही संसार करतायत, झाली एक 60, झाली 60, झाली 70, अजूनही संसार खरा वाटतो. समजून घ्यावं, ईशकृपा कमी पडते, आपलं सदाचरण कमी पडते. पहिली ईशकृपा जेव्हा, म्हणजे ईशकृपा होते म्हणजे काय होतं की परमार्थ मार्गात माझ्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहे हे कळायला लागतं आणि या मार्गाकडे आपलं मार्गक्रमण चालू होतं. आणि ते आपल्यामुळे होत नाही, काहीतरी आचरण केलं असतं, तो ईश्वर आपल्यावर कृपा करतो. आणि म्हणून आपल्याला काहीतरी चांगलं सातत्याने ऐकावं, चांगलं श्रवण करावं, मनन करावं असं वाटायला लागतं. त्याला ईशकृपा असं म्हणतात. आता त्याच्या पुढची कृपा बघा, त्याच्या पुढच्या कृपेला गुरुकृपा असं म्हणतात. म्हणजे आपल्यावर, आपण जेव्हा आपल्यामधली जेव्हा जिज्ञासा जागृत होते तेव्हा आपल्याला प्रश्न पडतात आणि त्या प्रश्नांसाठी दुसरी कृपा आपल्यावर जर कुठली होत असेल तर ती गुरुकृपा होते. म्हणजे आपल्याला या देहामध्ये सद्गुरूंचा लाभ होतो. ही अतिशय मोठी गोष्ट आहे बरं. सद्गुरूंचा लाभ असाच होत नसतो, कारण अनुत्तरित जी प्रश्न असतात, भरपूर आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्याला माहित नसतात. मग सद्गुरूंमुळे आपल्याला एक मार्ग ठरतो आणि सद्गुरू मिळाल्यामुळे आपलं निश्चित हिताचं साधन त्यांच्यामुळे आपल्याला मिळायला लागतं. आपलं हित, आपलं अत्यंतिक हित कशात आहे असा एक मार्ग ठरतो. आणि याच्या पुढे ज्या काही कृपा सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या कृपा गुरुकृपेमुळेच होतात. आता ईश्वराचं काम झालं, ईश्वराने सद्गुरू मिळवून दिले आपल्याला. आता याच्या पुढच्या ज्या कृपा आहेत त्या सगळ्या गुरुकृपेमुळेच होतात. शास्त्राचं उत्तर आहे बरं. आणि त्याच्या पुढची कृपा जी होते ती आहे शास्त्रकृपा. शास्त्रकृपा म्हणजे जेव्हा मी शास्त्र ग्रंथ वाचायला लागते
नुसतेच ग्रंथ नाही, विचार जेव्हा मला आत्मसात होतात तेव्हा आपल्याला असं कळतं की आधी आपली क्षमताच नसते ते समजण्याची. बऱ्याच लोकांना हे वर खाली वाटतात बरं. म्हणजे बऱ्याच जणांना आधी शास्त्रकृपा म्हणजे आधी ग्रंथ वाचायचे, आधी मनन करायचं, आधी श्रवण करायचं असं सगळं वाटायला लागतं. असं वाटतं की असा असा मार्गक्रमण आहे किंवा असा क्रम आहे, पण असं नाहीये. आधी सद्गुरूंची कृपा व्हावी लागते, कारण त्याच्याशिवाय शास्त्राने घडी मांडून ठेवलेली आहे, आपण त्याला क्वेश्चन करू शकत नाही आणि ते निर्दोष आहे. त्यांच्याशिवाय सद्गुरूच्या कृपेशिवाय आपल्याला शास्त्रकृपा होतच नाही. ग्रंथ कळल्यासारखे वाटतील, काहीतरी मला माझ्या बुद्धी, पण माझी बुद्धी वापरते मी सगळी तिकडे, आणि जिकडे जिकडे स्वतःची बुद्धी येते तिकडे तिकडे सगळे दोष येतात. मग ते कर्णापाठ वगैरे दोष तिकडे जात नाही, ते सगळे दोष आपल्या बुद्धीमध्ये जागृत होतात. म्हणून आपल्या बुद्धीने आपल्याला कळत नसतं. ते शास्त्रकृपा ही केवळ आणि केवळ गुरुकृपेमुळेच होते. आणि शेवटची जी कृपा आहे ती आपणच आपल्यावर करून घेतो, पण आपण सर्वस्व ते करूच शकत नाही. ती कृपा पण सद्गुरूंमुळेच होते, जे आपण आपल्यावर करून घेतो पण होते सद्गुरूंमुळे. त्याला म्हणतात आत्मकृपा. आणि आत्मकृपा म्हणजे जेव्हा मला दृढ, अपरोक्ष, अपरिवर्तनीय असं ज्ञान होतं की मीच ब्रह्मस्वरूप आहे आणि अजून दुसरं काहीच नाही, हे संपूर्ण जगत आणि मी ब्रह्मस्वरूप आहे, असं जेव्हा अशी जेव्हा कृपा माझ्यावर होते तेव्हा त्याला आत्मकृपा असं म्हणतात. आणि आता एवढं सगळं बोलून आजचे विषय, तिन्ही विषय मला माहित नाही केवढा न्याय देऊ शकले मी ह्या कमी वेळामध्ये, पण आपण त्रिगुण विचार हे बघितले आणि आपण मलदोष आवरण हे चित्तातले दोष पाहिले, त्यांचे उपाय पाहिले, आणि कृपांचे प्रकार, चार कृपांचे प्रकार जे आहेत ते आपण पाहिले. आणि एवढं सगळं बोलून आजचा विषय मी इथेच थांबवते. इति शम. जय जय रघुवीर समर्थ. ताई, आवरण दोष म्हणजे काय कळलं नाही मला. आवरण म्हणजे झाकण, झाकलेलं आहे, झाकलेलं आहे ते. म्हणजे ब्रह्मज्ञान, मी ब्रह्म आहे हे झाकण आहे. आणि हे अगदी पुढच्या साधकाला तेवढंच फक्त उरलेलं असतं आणि ते सद्गुरु कृपेमुळे जातं. असं पटकन 10 मिनिटात सांगण्यासारखा नाही हा विषय. त्याच्यामध्ये पण असं पादावरण आवरण आणि अभानावरण आवरण असे बरेच प्रकार आहेत. आता आपण सगळे प्रकार हे एका तासामध्ये घेऊ शकत नाही, पण त्याच्यासाठी शास्त्रीय ग्रंथांचा अभ्यास करावा लागतो आपल्याला. आवरण म्हणजे झाकण, हे आत्तापुरतं म्हणजे प्रायमरी समजण्यासाठी आपण हे समजून घेऊया की आवरण म्हणजे झाकण, आणि ते झाकण जे आहे ते फक्त सद्गुरु कृपेमुळेच निघतं. आणि आपण सुरुवातीला जो शास्त्राचा अभ्यास करतो तो अभ्यास ते श्रवण मनन आपल्याला मदत करतो. धन्यवाद. हो. शमिका ताई नमस्कार. मी नंदिनी विवेक पंडे बोलते. हो. तुम्ही सांगितलं की 3च कार्य आहेत या विश्वामध्ये, ते उत्पत्ती, सांभाळ आणि लय. स्थिती आणि लय. उत्पत्ती, स्थिती, लय. बरोबर. स्थिती. तर त्याचं उदाहरण देऊ शकाल का? मला कळालं नाही कारण मी दोन उदाहरणं दिली त्याच्यामध्ये. बघा, आता मी एक लाडूचं उदाहरण दिलं होतं, 2 उदाहरणं दिली होती मी त्याच्यामध्ये. एक ब्रिज बांधायचं उदाहरण दिलं होतं की ब्रिज बांधणं, मग ब्रिज सांभाळ करणं, आणि मग त्याचा कधीतरी लय होतो. आणि नियम असा आहे या सृष्टीमध्ये की ज्याला उत्पत्ती आहे त्याला लय आहे. उदाहरणार्थ अजून एक उदाहरण देतं. सकाळी माझ्या घरी मी पोळ्या केल्या. आता सकाळी त्या पोळ्या करण्यासाठी जे काही लागतं ते सगळं मी केलं. मग मला अग्नी लागतो, मला तवा लागतो, मला पाणी लागतं, माझ्या अंगातली ताकद लागते, शक्ती लागते. हे सगळं उत्पत्तीशी निगडित आहे. आणि मग एकदा की पोळ्या केल्या की दुपारी जेवणापर्यंत मी त्या झाकून ठेवते, मी सांभाळून ठेवते. संध्याकाळी लागणार असतील तर त्या परत सांभाळून ठेवते. हे झालं सांभाळ. मग ते सांभाळण्यासाठी मग मी भांडं धुवून ठेवलं, मग मी हे केलं, मग मी ते केलं, मग दुपारी थोड्याशा वाढल्या, मग अजून आणि लय म्हणजे संध्याकाळी वाढून जबरदस्तीने संपवल्या. आता सगळी कामं जी आपण करतो ती या 3 कार्यांमध्येच पडतात. हा शास्त्र विचार आहे बरं. शमिकाजी, आपले 5 बोटांवर त्रिगुणांचं गणित परत सांगाल? हो, सांगते ना. थँक्यू. हा आपला असा पंजा दाखवलाय, आणि हा सगळ्यात कमी, कारण सत्व स्वाभाविकपणे आपल्याकडे कमी असतो, तो अभ्यास पूर्ण आपल्याला वाढवावा लागतो. म्हणून अगदी तो छोटा आहे त्याला आपण सत्व म्हटलंय. सत्व गुणाचं प्रतीक आहे. ओके. हे त्याच्या बाजूचं जे आहे म्हणजे अनामिका जी आहे ती रजोगुणाचं प्रतीक आहे. कारण रजोगुण पण लागतो आपल्याला, कामं करण्यासाठी रजोगुण लागतो. आणि स्वाभाविकपणे आपल्याकडे तम हा सगळ्यात जास्त असतो. कारण चालतंय, आळस, आत्ताच कशाला, या जन्मीच कशाला, हे सगळं वाटणं म्हणजे तम.
आणि हे जे आहे हे तर्जनी जे आहे पहिलं बोट आपलं ते जीवाचं प्रतीक आहे. म्हणजे आपण जीव म्हणून जीव आणि शिव हे जेव्हा एकमेकांना मिळणार तेव्हा आपण हे त्रिगुणांपासून लांब होणार. आणि हे ज्ञानमुद्रा आहे. म्हणजे हे एकत्र जोडलं, हे एकमेकांना भेटले की ते म्हणजे त्रिगुणांपासून लांब झाले. हे आपलं उद्दिष्ट आहे की हे गुण, कारण तिन्ही गुण बांधतात हे आपण पाहिलं, म्हणून गुणांपासून लांब जायचंय आपल्याला, तिन्ही गुणांपासून लांब जायचंय. ओके. असा आहे तो विचार. ओके. म्हणजे सत्वगुणी आपण सर्वात छोट्या बोटाला म्हटलं, म्हणजे करंगळीला. हो, करंगळीला म्हटलं. ओके. आणि अंगठा आणि तर्जनी म्हणजे जीवाशिवाची भेट. परब्रह्म ब्रह्म असं आपण अंगठ्याला म्हटलं, कारण हा याचा काही संबंधच नाही कोणाशी, जीवाशी काही संबंध नाही याचा. हा निर्गुण निराकार असल्यासारखा वेगळा आहे असं. करेक्ट. सुंदर, खूप छान. थँक्यू. थँक्यू. शमिका, हो, अगं प्रकृती म्हणजे काय? खूप अवघड आहे ना ते. प्रकृती म्हणजे काय आहे त्याचं पटकन सांगून संपणार नाही, तर बऱ्याच वेळा वाचावं लागतं. प्रकृती म्हणजे ब्रह्माची शक्ती असा आपण विचार केला, आणि ती शक्ती सम अवस्थेमध्ये असते, साम्यावस्थेमध्ये. आता पंचदशीचा ग्रंथ जर घेतला डॉक्टर काकांचा, तर त्याच्या मागे सगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत. मग सम अवस्थेमध्ये जी असते साम्यावस्था, प्रकृतीला सांख्य लोक साम्यावस्था असं म्हणतात. म्हणजे सत्व रज आणि तमस सम असतं, त्याला प्रकृती असं म्हणतात. म्हणजे आता एक विचार करूया आपण की ही सृष्टी निर्माण व्हायच्या अगोदर फक्त ब्रह्म होतं, बरं. पण ब्रह्मानंतर काहीतरी तयारी व्हायची, जर अजून घडलेलं काहीच नाहीये, पण घडण्याची क्षमता. म्हणजे फॉर एक्झाम्पल पोळ्यांवर येते परत, मला सगळे चिडवतात, मी नेहमी पोळ्यांची उदाहरणं देते. आता समजा मी आज विचार करते, आज मनामध्ये विचार केला की उद्या सकाळी मला पोळ्या करायच्या आहेत, असा मनात विचार केला मी. आता त्या विचारामध्ये मी खरं माझ्या मनात काहीच कार्य घडलेलं नाहीये, कारण मी उद्या सकाळी पोळ्या करणार आहे. म्हणजे आता एक समजा आता या क्षणाला माझ्या मनातही विचार नव्हता की मला पोळ्या करायच्या आहेत, तिकडे फक्त मी आहे असं, म्हणजे ब्रह्म आहे अशा परिस्थितीत आहे. मग त्याच्यानंतर कुठेतरी माझ्या मनात आतमध्ये आलं की मला ना उद्या सकाळी पोळ्या करायच्या आहेत. तर आधी आहेची स्थिती आणि नंतर आता सत्वरजतम, म्हणजे मला सगळं करणं शक्य आहे की नाही, माझ्यामध्ये क्षमता संपूर्ण, की शक्ती संपूर्ण आहे की मी पोळ्या करू शकते, दुसऱ्या दिवशी उठून मी पोळ्या करू शकते. शक्ती आहे पण शक्तीचा वापर नाहीये, मग त्याला प्रकृती असं म्हणायचं. म्हणजे करण्याची क्षमता आहे. अजून एक समजून घेण्यासाठी, आपण रात्री झोपतो, ती सगळी शक्ती आपण दिवसभर कार्य करत असतो की नाही, मग ते सगळं माईक झालं. मग जेव्हा ती सगळी शक्ती स्वरूप मी घेऊन रात्री झोपलेली असते, हे सगळं समजण्यासाठी आहे बघा. अशाच पद्धतीने ते शास्त्रामध्ये मिळेल असं नाही, हे समजण्यासाठी आपण बोलतोय असं सगळं, की जेव्हा ती शक्ती तर आहे पण कार्यरत नाही, त्याला प्रकृती असं म्हणतात. आणि ती कार्यान्वित झाली, ती कार्य करायला लागली, तिचं कार्य दिसायला लागलं की तिला माया असं म्हणतात. शमिका ताई, मी प्राजक्ता बापट बोलतेय. माझा एक प्रश्न असा आहे, तो तुम्ही पोळ्यांचं उदाहरण देता आणि हे आपल्या स्त्रियांसाठी अगदी खूप मार्मिक उदाहरण आहे खरं तर. पण मी काय म्हणते की जर तमोगुण पण हा हवाच की नाही आपल्यात, जसं तुम्ही म्हणता की फार आनंदाने पोळ्या केल्या, टिकवल्या, पण जेव्हा संपत नाही तसं लक्षात आलं की आपण थोडी जबरदस्ती घ्या रे अर्धी प्रपोळी आणि संपवून टाका बरं, मी एवढ्या प्रयत्नाने केल्यात, वाया नको जायला, अन्न नको वाया जायला वगैरे आपण जे म्हणतो. म्हणजे तमोगुण पण शेवटी आवश्यक आहेच की नाही, अगदी प्रमाणात असेल, काही प्रमाणात असेल, पण तो नकोच. मग आपण जर तमालाच जर आपण सत्व करून टाकलं, मग तमोगुण उरणारच नाही. मग त्याचं कसं करायचं? तसं कसं करायचं? आपण हे जे उदाहरण शिकलो, हे आपण गुणातीत होण्यासाठी शिकलो. याचा अर्थ असा आहे की तो सत्वाला बांधील वापरावा, म्हणजे तो तमोच असायला पाहिजे, पण बांधील आहे, सत्वाने बांधील आहे. मग तिकडे मी संपवण्यासाठी जे करते काम, पोळ्या संपवण्याचं काम करते, ते मी केलंच पाहिजे, ते योग्यच आहे. पण तिकडे आता खाल्लं नाही म्हटल्यावर फटाफट मारा, मग चिडचिड करा, मग भांडी फेका, असं नको. म्हणजे पाहिजे ना, तिन्ही गुण आवश्यक आहेत, तिन्ही गुणांशी होऊच शकत नाही. आपण संसारी लोकांना तर किमान ते अगदी आवश्यकच असेल ना. संसारी काय, प्रत्येकाला त्रिगुण हे हवेच आहेत. म्हणजे कोणालाही झोप हवी असते, एका ठिकाणी शांत राहणं, काही न करता गेलो आपण की तेवढा तम तिकडे रिक्वायर्डच आहे, ते नको असं नाहीये. फक्त ते आपल्या ताब्यात असले पाहिजेत. म्हणजे आपण गुणातीत होणं जे आहे ते आपल्या ताब्यात असलं की त्याला गुणातीत म्हणायचंय, आणि त्याला भक्तीची झालर लावून टाकायची, की मग ते त्यामध्ये आपण अडकत नाही. कारण भक्ती म्हटलं की काय होतं, आपली शरणागती असते, मग तिकडे मी करणारी कोणी नसते, मग करणारा भगवंत असतो, आणि मग आपण त्याच्यामधनं सुटतो आणि ते सोपं होऊन जातं काम. ओके, फार छान, फार छान, धन्यवाद. श्रीराम, शमिका ताई.
हॅलो हो. श्रीराम. तरी त्याचा परिणाम सात्विक व्हायला पाहिजे. हो हो हॅलो असं म्हणतात. हो. सात्विक म्हणजे काय सुरू खरं म्हणजे सात्विक म्हणजे त्याचं कर्तृत्व घेऊन आहे. थोडक्यात सात्विक जरी असेल, मी समजा दान केलं, मी घरच्या लोकांचं छान संगोपन करते आहे जे मला करायला हवं, पण सात्विक वृत्तीने जरी केलं तरी गुणातीत होणं म्हणजे त्याचं कुठल्याही गोष्टीचं कर्तृत्व घ्यायचं नाही. कर्तृत्व गेलं की झालं, अडकलो परत आपण त्या गुणांमध्ये. हो बरोबर आहे. शमिकाताई, श्रीराम, मला विचारायचं होतं, पान नंबर 17 वर जे आपल्याला आता पाठवलं होतं ते अन्य साधन हे जे सांगितले आहेत, म्हणजे आधी गुणदोषांचे साक्षीत्व, विकारांचे निर्मूलन हे आपण बहुतेक पाहिलं, आणि अन्य साधनांमध्ये ते आनंद मीमांसा असं जे सांगितलेलं आहे तो भाग थोडा अजून म्हणजे जास्त कळण्यासाठी, आणि चौथ्या मधलं सुद्धा जे आप्त वाक्यावर त्यांच्याच कृपेने ते पुढचं, त्याच्या पुढचं नाही समजलं थोडंसं, ते न्यायमात्मा बलहीनेन लभ्य. आता कसं आहे, बल हे लागतच, ते नाही कळलं. श्रीराम. मीमांसा याचा अर्थ तुम्हाला कळला ना? हे सगळे वेगवेगळे विचार आहेत बरं. म्हणजे पण श्रवणाने बुद्धीची म्हणजे एकाग्रता येताच मूर्ती मीमांसा, आनंद मीमांसा काय होतं त्याच्यामध्ये पण अडकू शकतो. त्या आनंद मीमांसेमध्ये अडकू. मीमांसा या शब्दाचा अर्थ कळला ना तुम्हाला? अन्य साधने सांगितले त्याच्यामध्ये. आनंद मीमांसा काय सांगितलं ते वाचते बरं आधी एकदा. हा, म्हणजे हे मीमांसा म्हणजे काय की एखादी गोष्ट कळेपर्यंत त्याचा विचार करत राहणं. म्हणजे आता समजा आनंद मीमांसा आहे की तो आनंद का मिळाला. आता एक प्रकरण आहे पंचदशीमध्ये, आनंद नावाचं प्रकरण आहे. ते आनंद करण्यासाठी 5 प्रकरणं दिलेली आहेत, किंवा आता विवेक करण्यासाठी प्रकरण दिलेली आहेत 5. तर ते समजून करावं लागतं. हे असं का होतंय, ते साधन आहे करणं असं दिलेलं आहे त्यांनी. आता मूर्ती मीमांसा पण त्यांनी दिलेली आहे बघ. म्हणजे मूर्तीची पूजा आपण करतो बरं, पण आपल्याला आपलं शास्त्र असं म्हणतंय की मूर्तीची पूजा जरी आपण केली तरी मूर्तीला जरी पूजत असलो तरी मूर्तीच्या आतल्या तत्वाला आपण भजत असतो खरं म्हणजे मग केला मातीचा पशुपती तरी मातीचं काय महती, केली काशेची आंबा परी काशा नव्हे जगदंबा, शिवपूजा शिवासी पावे माती मातीमध्ये समावे. म्हणून ती मीमांसा. आता आनंद का मिळालेला आहे, आनंद कोणाला मिळालेला आहे हा विचार करायचा. एक विचार आता आपण परवा घेतला होता, मला माहित नाही मी या फोरम मध्ये घेतलाय की नाही, पण आता आनंद आपल्याला झाला समजा. आता मी चहाचं उदाहरण घेतलं होतं, मनाचे श्लोक घेतले होते मी तेव्हा, की चहा प्यायल्यानंतर मला आनंद मिळतो. आता चहा प्यायल्यावर आनंद मिळाला म्हणजे मला असं वाटतं की चहामध्ये आनंद आहे, बरोबर. आता चहामध्ये जर आनंद असेल समजा, तर 10व्या चहाच्या कपाने पण मला आनंद दिला पाहिजे, बरोबर. याचा अर्थ असा नाही. याचा अर्थ आपल्याला असं कळतो की चहामध्ये आनंद नसून आनंद माझ्या आतमध्ये कुठेतरी होता, जो चहा घ्यायल्यामुळे मला मिळाला. कारण चहामध्ये आनंद असला असता तर तुम्हाला कायमस्वरूपी देतच राहिला असता. माझ्या आतमधले कुठलं तरी मग आनंद जरा मला मीमांसा करावी लागते, त्याचा विचार करावा लागतो की हे नक्की काय झालं. कारण काय होतं, चहाचा पहिला घोट प्यायल्यानंतर माझ्या अंतःकरणातील सगळ्या वृत्ती शांत होतात. म्हणजे जणू त्या एका क्षणासाठी मी आत्माकार होते, वृत्तीच उठलेला नाही. तर आता मला काही नकोच आहे, मला चहा हवा होता, चहा मिळाला, मी आतमध्ये शांत झाले. मग जी मी शांत होते, असं का झालं, इकडे मला आनंद का मिळाला, हे असं का होतं, ते तसं का होतं, हा सगळा अभ्यासाचा विचार आहे. आणि आप्तवाक्य हे जे पुढे तुम्ही विचारलात, आप्तवाक्य म्हणजे हे जे सद्गुरूंचं वाक्य, आप्त म्हणजे हे थोर आहेत, हे जे मोठे असतात यांचं जे वाक्य असतं ते वाक्य सगळ्यात आपल्याला जवळचं असतं आणि ते आपल्या हिताचं असतं. त्यांना आप्तवाक्य असं म्हटलं पाहिजे. आणि त्या आप्तवाक्याच्या मागे जे सद्गुरूंकडनं आपल्याला दिलेलं वाक्य असतं त्याच्या मागे आपल्याला त्याचा विचार करावा लागतो आणि त्याचं अनुसंधान ठेवत त्याच्या मागे जावं लागतं. आणि मग त्याचा खरा फायदा आपल्याला होतो. आणि चुकीच्या पद्धतीने जाऊ नये, ते योग्य पद्धतीने समजून घ्यावं, हा सगळा विचार तिकडे सांगितलाय. धन्यवाद. हॅलो, अंतःकरणातील 3 दोष सांगितलेले आहेत, हो बरोबर. त्याच्यातला मल हा आपल्यामध्ये आला, बरोबर. पण आपण जर परमात्मा स्वरूप असू, आपण जर परब्रह्माचं स्वरूप असू, तर आपल्यामध्ये मल हा का आला आणि हे 3 दोष आपल्यामध्ये का आले? आपल्यामध्ये का आला, कारण आपल्यामध्ये अज्ञान आहे, अविद्या झाली आपल्याला. कारण आपण त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही आहोत. तो दोष आपला आहे, तो दोष त्याचा नाहीये, तो तसाच आहे तसा स्वच्छ आहे. पण आपण चुकीचं कर्म केल्यामुळे
आपण एक तर आधी सगळ्यात आधी आपल्याला आवरण झालेलं असेल, फक्त आवरण म्हणजे तेवढाच दोष, पण तिकडे आपण रिपेअर नाही केलं स्वतःला, मग आपल्यामध्ये विक्षेप आला, म्हणजे चंचल, अजून चंचल झालो, आणि त्या चंचलतेवर पण आपण स्वतःला रिपेअर नाही केलं म्हणून आपल्याकडे मलदोष आला. म्हणजे एखादा समजा माझ्या घरी हे आता टेबल आहे, ते काचेचं टेबल आहे, त्या काचेच्या टेबलावर पहिल्या दिवशी धूळ जमा झाली, ती मी नाही स्वच्छ केली, मग दुसऱ्या दिवशी पण नाही केली, आणि वर्षानुवर्ष नाही केली, मग त्याच्यावर जेव्हा मी खरं स्वच्छ करायला लागते तेव्हा ते मला कसं घासावं लागतं. तसं मळ जो आहे तो आपण निर्माण केलाय, त्यांनी निर्माण केलेला नाहीये. आपण औषध आहेत ती, राहू दे. नाही ते बरोबर आहे, परंतु माझा मूळ प्रश्न असाच आहे की मी जर आत्मस्वरूप असेल तर त्या आत्मस्वरूपामध्ये हे दोष उत्पन्न का झाले? ते माझ्यामुळे झाले. आत्मस्वरूप मी आहे, पण मी त्याला समजून घेत नाहीये. माझ्यामध्ये अज्ञान आलं, अज्ञान त्याला कारण आहे, त्याला आवरण त्याला कारण आहे, माझं अज्ञान त्याला कारण आहे. कारण मी त्याला जाणण्यासाठी काही करत नाहीये, मी त्याला शोधलंच नाही. रस्त्यावरनं समजा मी चालले आहे आणि मला कोणाशी तरी काम आहे आणि मी त्याला हाकच नाही मारली तर काम कसं होणार? मी त्याच्याकडे पाहिलंच नाही तर माझं काम होणार नाहीये. मी त्या तत्वाचं स्वरूप आहे हे समजून घेण्यासाठी जे काही प्रयत्न करायला पाहिजे ते न केल्यामुळे हे दोष माझ्यामध्ये निर्माण झाले. हो बरोबर, अगदी बरोबर, हेच उत्तर आहे. धन्यवाद धन्यवाद. मला असं वाटतं प्रश्न येत राहतील, आणि हा विषयच इतका सुंदर आहे खरं म्हणजे, आणि प्रश्न येणं ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आता ताईंनी 17वा नंबर 5 नंबर वगैरे सांगितलं, म्हणजे खरंच आनंद होतोय की आपण सगळे छान एकत्र अभ्यास करतो आहोत, आणि सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मला येतील असंही नाहीये, कारण मी पण तुमच्या बरोबरीने अभ्यास करतेय. ग्रुप आपण थोडा वेळ ओपन ठेवूया, काही प्रश्न असतील तर आपण ते घेऊया. मला नाही आले तर आई असते माझी, आईला विचारूया. डॉक्टर काका ज्यांनी हा ग्रंथ लिहिला ते डॉक्टर काका अवेलेबल असू शकतात आपल्याला उत्तर द्यायला, आपण त्यांना विचारू शकतो. म्हणून प्रश्न खरंच चालतील, अगदी योग्य प्रश्न जे असतील ते खरंच चालतील, आणि आता आपण पाहिजे थांबवू शकतो कारण प्रश्न खूप घेतलेत. वासनांच्यामुळे मला निर्माण, अंतःकरणामध्ये मल वासनांच्या गतजन्मींच्या वासनांच्यामुळे निर्माण होतो. राहुल तुला उत्तर? हो बरोबर. ठीक आहे, मला वाटतं आज आपण इकडे समारोप करूया. खूप खूप धन्यवाद शमिकाताई. शमिकाताईच्या सूचनेप्रमाणे आपला समूह थोडा उघडा असेल. ज्या कोणाला प्रश्न पाठवायचे त्यांनी जरूर पाठवा. शमिकाताई त्यांची उत्तरं देईल आणि आणखीन काही मार्गदर्शन असेल ते करेलच. आता आपण शांती पाठ म्हणून आजच्या सत्राची सांगता करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.